स्वागत करतो. ओके, 50 आलीत आपली लोक, पण आणखीन खूप लोक यायची आहेत. कसं मागं त्यांचं राहून गेलं तर परत मलाच वाईट वाटतं. ते ॲप आपलं आलं आहे, थोडं काम चालू आहे त्याच्यामध्ये. 1-2 दिवसामध्ये ॲप आलेलं आहे. ॲपचं थोडंसं मध्ये प्रमोशन काही ते असते, त्याचं काम आपल्याला काही माहिती नाही. मला शिकायचे ते कसं वापरायचे, ते इथपासून सुरुवात आहे. पण ॲप आले गुगल प्ले स्टोअरला आहे. लवकरच ते तुम्हाला लिंक त्याची पाठवतो, तुम्ही ते डाउनलोड करणार आणि आपण मग करूया. तर जे नवीन बांधव आलेत त्यांना अतिशय उत्सुकता असेल, सर नेमकं शिकवतात कसं. ठीक आहे, पण शिक्षक बंधू भगिनीनो, तुमचा सर्व अभ्यास आपण सगळ्या अभ्यासाला तुमच्या गती देण्याचं काम आपण करणार आहे. ठीक आहे सर, एक रूल टाका ना. काय हो? की वेळेत जर हजर नाही झाले तर आपला क्लास चालू ठेवायचा, कारण कवर दुसऱ्यांची वाट पाहायची, त्यांच्यामुळं आपला वेळ वाया घालायचा. नाही सर, नाही सर, मी कुणाची वेळ पाहतच नाही. मी मला माझं चालू आहे काम. नाही, काय होतं, इतर लोक जॉईन होत नाहीत लवकर. नाही नाही नाही, बिलकुल आपला वेळ जातो ना. नाही नाही, ते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी त्यांची वाटच नाही पाहत. मी फक्त 5 मिनटं पाहतो, 5-10 मिनटं. आपला बघा 8 शार्प 8ला आपला चालू होईल, काही विषय घेऊ नका. आणि अरे काय तरी याला बोला सर. हा, म्हटलं मी आजच जॉईन झालो, मागच्या नोट्स भेटतील का मला? भेटतील सर, भेटतील, देतो तुम्हाला. हो चालेल सर. ठीक आहे, तर 5-10 मिनटं इकडे तिकडे झालं तर काही हे करू नका. आपण ते काही वेळ पाहत नाही बरं का. मला जर काही थोडासा त्रास असेल तरच मी लवकर घेतो, नाही तर मी कितीही वाजवतो. तुम्हाला वाटल्यास काही लोक कंटाळून जातात, बाबत झाले बोर याचं, पण आपण काही थांबत नाही. मला पोर्शन जो माझा कंप्लीट करायचा तो मी करूनच घेतो. ठीक आहे, आणि मला जर वाटलं थकवा वगैरे असेल, काही बोर झालेलो असेल तर मात्र मी माझ्या पद्धतीनं आपलं 9:30पर्यंत थांबून घेतो. आणि जर वाटलं की व्यवस्थित आहे तर मात्र 10:30पर्यंत बी होऊ शकतं, 10पर्यंत होऊ शकतं. ओके, एक दिवस 11 झालं होतं, पण ते लेट आम्ही जॉईन झालो होतो. असो, काही हरकत नाही. तर तुम्हा सर्वांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो. आदरणीय गायकवाड सर परीक्षेचे अपडेट तुम्हाला देत राहील, त्या ग्रुपवर राहतील. ओके, त्या ग्रुपवर येत राहील. मी सांगण्याच्या आधीच भरपूर सांगतात, बाकी सर्वजणांना सर्व माहिती आहे. सर्व मी काही तिथे प्रत्येक गोष्ट मी काही टाकत राहणार नाही. मी टाकत राहील तर अभ्यास कधी करून तुम्हाला शिकू कधी. ठीक आहे, काहीच नाही. येस नो करा. काय येस नो करायचे? काय करूया सर, काय येस नो करायचे? बघा, तर आपण जे इथं विद्यार्थी म्हणून आहोत, सगळे शिक्षक बंधू भगिनी, तर काही जण TET 1ची तयारी करणारे आहेत, काही TET 2ची तयारी करणार आहेत, काही KPची तयारी करणार आहेत, काही हे 2ची पण तयारी करणार आहेत, आणि काही हे 3ची पण तयारी करणार आहेत. ठीक आहे, असे आहेत काही लोक. तर जवळपास बघितलं तर ह्या तिघांचाही सिलेबस सारखाच आहे. इथंही मराठी आहे, इथंही मराठी आहे, इथंही मराठी आहे. ठीक आहे, इथंही इंग्लिश आहे, इथंही इंग्लिश आहे, इथंही इंग्लिश आहे. ठीक आहे, इथंही गणित आहे, इथं गणित नाही आहे. ओके, इथं गणित नाही आहे. त्यानंतर इथं आहे गणित, इथं पण गणित आहे. त्यानंतर इथं बालमानसशास्त्र अँड अध्यापनशास्त्र आहे, इथं पण बालमानसशास्त्र अँड अध्यापनशास्त्र आहे. आणि सॉरी, इथं गणित आहे. हां, इथं पण फक्त बुद्धिमत्ता नाही, इथं गणित आहे. त्यानंतर इथं पण बालमानसशास्त्र अँड अध्यापनशास्त्र जरी नसेल तरी मात्र त्याला आहे असं आपण गृहीत धरतो. कारण जे आपला भाग 2चा सिलेबस आहे त्याच्यामध्ये 7 घटक आहे. त्या 7 घटकामध्ये अध्यापन, शैक्षणिक, मानसशास्त्र हे घटक त्यांनी नमूद केलेत, म्हणून हे आहे असं आपण गृहीत धरतो. ओके, त्यानंतर
असे ज्ञान इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे. तर इथं बघा, ह्या दुसऱ्यामध्ये काय फरक आहेत पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये. तर इथं गणित आणि विज्ञान आहे. म्हणजे जे पदवी ज्याची BSc मध्ये झाले त्यांनी हे सोडवायचे. आणि याच्या ऑर आहे दुसरा ऑर काय आहे, तर 9 आणि हो बरोबर आहे गणित आणि विज्ञान नाही आहे. तर समाजशास्त्र, सामाजिक शास्त्री हे इथं आहेत. म्हणजे जर तुमचं कला शाखेतून पदवी झाली असेल तुमची, तर तुम्ही काय करायचे, कला शाखेतून पदवी झाली असेल तर तुम्ही हे 60 प्रश्न सोडवायचे. जर तुमची कला शाखेमधून नाही, जर तुमची विज्ञान गणितामधून पदवी झाली असेल तर इथं 60 प्रश्न असतात ते सोडवायचे. मग इथं मराठीला 30, इथं इंग्लिशला 30 आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राला 30. हे असे जर बघितले आपण तर हे किती झाले प्रश्न, 150. इथं 150. हे सगळ्याला 30-30 आहेत. हे TET 1ला हे सगळे 30-30 आहेत. हां दुखत ओके. आणि इकडं आता ह्याचं विश्लेषण करू आपण, काही विषय नाही केलेलं पण आहे. गणिता याचं भाग 1चं त्यांनी विश्लेषण करून दिलं नाही. भाग 2चा जो पेपर आहे 7 घटक त्याचं विश्लेषण त्यांनी 100 मार्काचं करून दिले. आणि हे गणित मराठी कितीला येईल ते आपण सांगितलं, जवळपास 25 इथे अपेक्षित आहेत. ठीक आहे, इथं अपेक्षित किंवा इथं 20 अपेक्षित आहेत आणि इथं 30 राहू शकतात, मे बी 30 असं काही त्यांनी सांगितलं नाही, सिलेबस काही त्यांनी दिले नाही, पण आपण अंदाजच करू शकतो. ओके, म्हणजे 60 प्रश्न गणिताचे राहू शकतात, गणित बुद्धिमत्तेचे, आणि 40 प्रश्न असू शकतात इंग्लिश आणि याचे, किंवा असे राहू शकतात की 60 प्रश्न इंग्लिश आणि मराठीचे आणि 40 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे असू शकतात. असो, ठीक आहे. हे थोडंसं तुम्हाला तुमच्या अभ्यासाविषयी, तुमच्या परीक्षेविषयी माहिती झालं असेल. परीक्षेची अपडेट तुम्हाला येत राहील. ठीक आहे. आता आपलं शिकवण्याचं किंवा आपलं क्लासचं काय ते सांगतो मी तुम्हाला एकदा, म्हणजे नवीन आले त्यांना माहीत होईल, जुन्याला थोडं बोर होईल. असू द्या, होऊ द्या, काही हरकत नाही. तर आपण काय करतो दररोज, जी केमध्ये काय आलं तर शैक्षणिक जी केमध्ये काय आलं तर जो KPचा भाग 2, TETचा जो बालमानसशास्त्र आहे, ठीक आहे, आणि अध्यापनशास्त्र आहे ते, आणि समाजशास्त्रही म्हणू आपण, ठीक आहे, सामाजिक शास्त्रही म्हणू, हे भाग घेण्याचा प्रयत्न, पण जास्तीत जास्त हेच भाग घेतो आपण. हे TETच्या KPच्या जो भाग आहेत 7 त्यातला एक टॉपिक घेतो. एक तास म्हणता अर्धा तास म्हणता 1 तास वगैरे चालतं ते. मग बाकीचं अर्धा तास आलं, त्याच्यातलं अर्धा 1 तास नंतर पुढे एक तास शिकवतो मी. तर ते शिकवतो, माझा एक विशिष्ट टॉपिक असतो त्या दिवसाचा. जसं की मराठी दिवशी मी मराठी रविवारी घेतो, सोमवारी घेतो. त्यानंतर इंग्लिश घेतो आपण. मराठी झालं की इंग्लिश घेतो बुधवारी. ठीक आहे. मंगळवारी गणित घेतो. ठीक आहे, गणित शिकवतो, म्हणजे टॉपिक ते GKचा झाल्याच्या नंतर. त्यानंतर गुरुवारी आपण शिकवत असतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आणि शुक्रवारी म्हणजे आजच्या दिवशी फुल टू असतं आपलं GK कोणतं हेच. ओके. आणि परत सॅटर्डेला, शनिवारी आणि रविवारी फुल टू गणित असतं. मग गणितामध्ये कधी वाटलं तर बुद्धिमत्ताही राहील. फुल टू म्हणजे हे इथं GK घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण आता इथं हे पण घ्यायचे आपल्याला GK इथं, कारण गणिताचा पोर्शन कमी आहे, GKचा जास्त आहे. मग आपण काय केलं आता इथं आता उद्या जसं नाही का आपण मराठी बाकी होती, खूप दिवसाला घेतलेली आहे, तर उद्या मराठी घेऊन येतो शनिवारी सकाळी, आणि सायंकाळी आपलं गणित राहील. मग रविवारी मी तसंच करेन, एखादा चॅप्टर इथं एखादा टॉपिक घेईन आणि गणित घेईन. आलं का लक्षात एकंदरीत आपलं काय चालणार आहे ते नवीन लोकांना कळलं का? हो सर. तर आता ह्या बोर्डवर मी जे काही लिहितो ते तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. तुम्हाला एक 300 पानाची वही करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2 पेनासोबत ठेवायचे आहेत, एक हायलायटर सोबत ठेवायचे आहे. फुल टू आपल्याला विद्यार्थी बनायचे. ठीक आहे, विद्यार्थी बनून विद्यार्थ्यासारखं आपल्याला इथं शिकायचं आहे. मी माझ्याकडून काही बोलण्यामध्ये एखादी गोष्ट गेली असेल तर त्याला समजून घेऊ शकता. शक्यतो जाणारच नाही, पण सांगता बी येत नाही का, त्यामुळं मी आधीच सांगतो काय. तर आज आपण घेणार आहोत बघा इथे अध्ययन. मानसशास्त्राचा घटक आहे, बालमानसशास्त्राचा घटक आहे, आणि तुमच्या KPला पण येणार आहे.
काल कोणत्या तरी मॅडमचा मला फोन आला होता, आजच आला होता वाटतं, कादरी मॅडमचा काहीतरी. ओके. तर मॅडमचा आला होता. तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर टी ई टीचं नाही का. तर हे टी ई टीचं आहे मॅडम. काल जे घेतलं ते पण टी ई टीचं होतं. ठीक आहे. तुम्ही म्हणत असाल की सर बुद्धिमत्ता नाही आहे, पण गणित आणि बुद्धिमत्ता काही वेगळा भाग नाही आहे. ओके. असो, तर अध्ययन आपण शिकणार आहोत. तर अध्ययन म्हणजे काय हे आपल्याला प्रत्येक केंद्रामध्ये केंद्र संमेलन असतं, गट संमेलन असतं, काही कुठलं ट्रेनिंग असतं, त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. पण तिथं सांगितलेलं परीक्षेमध्ये काही येत नाही. तिथं सांगितलेलं परीक्षेमध्ये येत नाही. मी परत एकदा सांगतो. कारण काय, तिथं आपण एक प्रॅक्टिकली घेण्याचा प्रयत्न करतो अध्ययन म्हणजे काय. पण इथं थोडं थेरॉटिकल येतं, हे थेरी येतं. म्हणून आपल्याला थेरी व्यवस्थित लक्षात राहत नाही. आपल्याला प्रॅक्टिकल सगळं माहिती आहे अध्ययन म्हणजे काय. पण अध्ययन हे प्रॅक्टिकली जे आहे ते परीक्षेला येत नाही. काय बरोबर आहे का हो? मी काय बोलतोय ते काय गडबड का काही गलत बोलतोय? येतं, पण ते अंडरस्टँड नाही झालेलं असतं. आपल्याला अंडरस्टँड झालेलं असतं, पण ते परीक्षेमध्ये उतरवता येत नाही. ओके. तर अध्ययन म्हणजे काय? तर अध्ययन म्हणजे काय तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा एखादी गोष्ट शिकल्यानंतर जे कायमस्वरूपी काही बदल होतो. नुसतं शिकणं नाही, कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल नाही, कायमस्वरूपी बदल जर झाला तर त्याला म्हणायचं अध्ययन झालं. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? अध्ययन झालं. बदल झाला म्हणजे आता माझ्यामध्ये बदल झाला. उदाहरण, मला बदल झाला म्हणजे माझ्यामध्ये ताप आला, मला माझ्यामध्ये थोडासा बदल झाला. हे काय अध्ययन आहे का? हे अध्ययन नाही आहे. ठीक आहे. किंवा माझ्यामध्ये बदल झाला म्हणजे माझी वाढ झाली. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ माझा मुलगा 10 वर्षापूर्वी थोडा कितीतरी कमी इंचीचा होता, आता त्याची वाढ झाली. त्याला अध्ययन म्हणायचं का? तर नाही. नैसर्गिकपणे जे परिपक्व होतं त्याला काय अध्ययन म्हणायचं नाही. अध्ययन हे काय म्हणता येईल त्याला, कृत्रिमपणे झालेलं असतं, मुद्दामहून केलेलं असतं. येते का लक्षात? मुद्दामहून बदल केलेला असतो, तोच अध्ययन. नैसर्गिकपणे असंच वाढ होते काय होते नाही, त्याला अध्ययन म्हणायचा नाही. येते का लक्षात? म्हणजे हा प्रश्न आला की परिपक्वपणे झालेली वाढ असेल तर त्याला अध्ययन म्हणायचा नाही. हे अध्ययन आहे. तर अध्ययनाच्या काही लोकांनी व्याख्या केलेल्या आहेत. ठीक आहे. हे काही लोकांनी उपपत्ती लिहिली आहे त्याच्यावर. ठीक आहे. त्या लोकचे होते, आता काय आहेत असतील माहीत नाही. त्यांच्या उपपत्ती आपण काही वाचत नाही. त्यांच्या उपपत्त्या कुठं येतात, कुठं जातात हेही माहिती नाही आपल्याला. पण अध्ययनाची पहिली उपपत्ती मांडली असेल, त्यांनी मांडली असेल, पण त्याच्या आधी आपल्याला काही व्याख्या दिल्यात बघा. ते व्याख्या त्या लोकांच्या थोड्याशा महत्त्वाच्या नाही आहेत, पण अभ्यासाचा भाग म्हणून आपल्याला लिहून घेऊ. पहिली व्याख्या आहे बघा, मॉर्गन आणि किंग. मॉर्गन आणि किंग यांनी एक व्याख्या केली. काय म्हणणं आहे त्यांचं? की प्रयत्न किंवा पूर्वानुभव यांच्यामुळे मानवी वर्तनामध्ये जो काही कायमस्वरूपी बदल होतो त्याला अध्ययन म्हणायचं. बघा, एकूणात एक ह्या सगळ्यांच्या व्याख्या सारख्याच असतात. त्याच्यामुळे परीक्षेला एखाद्याची महत्त्वाची व्याख्या तेवढी येते, म्हणून सगळ्यांची काही व्याख्या लक्षात ठेवायचं नाही. ओके. मॉर्गन व किंग काय म्हणतात? प्रयत्न. मॉर्गन व किंग काय म्हणतात बघा? प्रयत्न किंवा पूर्वानुभव. प्रयत्न किंवा पूर्वानुभव यांमुळे मानवी वर्तनात जे कायमस्वरूपी बदल होतो, मानवी वर्तनात जो कायमस्वरूपी बदल होतो त्याला अध्ययन म्हणावे. बदल होतो त्याला काय म्हणावे? त्याला अध्ययन म्हणावे. काय म्हणावे त्याला? अध्ययन. आणि त्यांचं म्हणणं असं पण आहे, तो अध्ययन टिकाऊ असावं बरं का, टिकाऊ अध्ययन असावं. असं नाही की काल शिकवलं, काल सरांनी महाराष्ट्राचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा नियम महाराष्ट्राचा नियम 2011 शिकवला आणि ते आज टिकलाच नाही. मग तुमचं अध्ययन झालं का? कुणाकुणाचं अध्ययन झालं सांगा बरं कालचं? कुणाकुणाचं कालचं अध्ययन झाले? कल्पना मॅडमचं झालं नाही, त्या किती झाल्या, रिमूव्ह झाल्या त्या. कुणाकुणाचं झालं कालचं अध्ययन? म्हणजे ते टिकलं पाहिजे, त्यालाच अध्ययन म्हणायचं, असं मॉर्गन व किंग म्हणतो.
येते का लक्षात? लक्षात येते का? त्यानंतर एक दुसरी व्याख्या आहे बघा, मॉर्गन व किंगच्या नंतर, गॅरेट. गॅरेट, कॅरेट नाही, कॅरेट नाही, गॅरेट. गॅरेट भाऊंची एक व्याख्या आहे. तर गॅरेटचं काय म्हणणं आहे बघा, नवीन परिस्थितीला नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याची जी कृती होते, कृती, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? अध्ययन म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे आता हे समजू आपण, गॅरेजमध्ये नवीन गाडी आली की त्या गाडीला दुरुस्त करून, त्याची कृती करून, त्याच्यामध्ये जो अध्ययन करतो तो गॅरेज करणारा काय म्हणतात त्याला म्हणायचं अध्ययन. हां, तर काय लावताय कुठला आणि हे लिंक कुठली राहील लक्षात. हे असंच करावं लागतं मानसशास्त्र, नाही ते अवघड आहे, हे डोकेदुखी. ठीक आहे. त्यानंतर एक दुसरं आहे बघा, वेलकम मुनेश्वर सर, लई उशीर आले तुम्ही. लिहून घेतलं होतं नाही? त्याने परत तिसऱ्या माणसाने तेच म्हटलेलं आहे, काय? नॉर्मन मन एक आहेत शास्त्रज्ञ, त्यांनी पण एक व्याख्या केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की व्यक्तींमध्ये कमी अधिक प्रमाणात जो कायमस्वरूपी बदल होतो, त्याला काय म्हणायचं? त्याला अध्ययन म्हणायचं. त्याला म्हणायचं अध्ययन. थोडक्यात काय आपल्याला म्हणता येईल की अध्ययन हे हेतुपुरस्सर आहे, टिकाऊ आहे, उद्दिष्ट काहीतरी समोर हेतू ठेवून केलेला आहे. येते लक्षात? या अध्ययनाचे काही स्वरूप आहे, म्हणजे परीक्षेमध्ये आलं तरी एखादं वाक्य येऊ शकतं आणि त्यात तुम्हाला त्याचं उत्तर पण येईल, पण फक्त लिहून घ्या, एका शब्दामध्येच लिहून घ्या. अध्ययनाचे स्वरूप तेवढंसं महत्त्वाचं नाही आहे, अध्ययनाचं पण राहू द्या. अध्ययनाचे स्वरूप, आणि जे महत्त्वाचं आहे ना त्याला ट्रिक करूनच देतो तुम्हाला, तुमच्या डोक्यात बसवायचा प्रयत्न करतो, बसवायचा. त्या मॅडमनं कोणत्या तरी म्हणल्यासारखं काल. ठीक आहे. पहिला काय आहे बरं, अध्ययनाचं पहिलं स्वरूप काय म्हणता येईल? हेतुपुरस्सर असते. असते का नाही? हेतुपुरस्सर असते. दुसरं काय म्हणता येईल? दुसरं वर्तनात कायमस्वरूपी बदल होतो. कायमस्वरूपी तात्पुरता नाही, म्हणजे काल तुमचा झाला तसा, पण वर्तनात नाही. अखंड चालणारी प्रक्रिया आहे. अखंड चालणारी प्रक्रिया आहे. शिकतच राहते माणूस. अखंड चालणारी प्रक्रिया आहे. तुम्हाला पर्यायामध्ये असं उत्तर येऊ शकतं की 2-3 पर्याय दिले जातील, 3-4, त्यापैकी एक तुम्हाला सांगावं लागेल. त्यानंतर काय म्हणलं त्यांनी, अध्ययन म्हणजे सरावामुळे बदल होतो. म्हणजे सराव जर नसेल तर अध्ययन होत नाही. सरावामुळे कायमस्वरूपी बदल होतो. कायमस्वरूपी नाही तर तुम्ही रोजच नाही का म्हणता, सर सगळं इथं समजते हो पण लक्षातच नाही राहत. सर इथं सगळं लक्षात येतं बघा, सोपं वाटते,
आणि मग क्लास संपला, नंतर वाचाय गेलं की जातं विसरून. कसं करावं सर त्याला सांगा. त्याच्यावर उपाय काय आहे का? त्याच्यावर उपाय हे आहे, सराव सराव सराव. ओके, त्याच्यावर दुसरा तिसरा काही उपाय नाही आहे. अध्ययन म्हणजे काय? सुधारणात्मक बदल. सुधारणात्मक बदल हे स्वरूप आहे, सुधारणात्मक बदल. तर एखाद्याचं अध्ययन झालं बाबा, त्यांनी चोरी करायला शिकली, ते काय अध्ययन आहे का? नाही, ते अध्ययन नाही आहे. एखाद्याने शिवा द्यायला शिकले, आधी नव्हते आहेत, मग गाठोड्यातल्या काढल्या, आमच्याकडे म्हणतात माझ्या गाठोड्यातल्या काढल्या तर पाय, ठीक आहे, त्यानं काढल्या गाठोड्यातल्या, तर मग ते अध्ययन आहे का? ते अध्ययन नाही आहे. सुधारणात्मक असलं पाहिजे. त्याला शिवाय येत होत्या, त्याशिवाय विसरून गेला, तो आता चांगलं काहीतरी भाषण बिषण द्यायला गेला, त्याला म्हणायचं मग अध्ययन. येते का लक्षात? हे काही अध्ययनाचे काही हे आहेत, म्हणजे स्वरूप आहे, एवढं ठीक आहे आपल्याला. त्याच्यामध्ये जर काही जरी आलं तरी तुम्हाला ते लिहिता येईल. आता यामध्ये एक आणखीन मुख्य मुद्दा असा आहे, अध्ययनाचे काही सिद्धांत आहेत. आणि हे सिद्धांत खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर तुम्हाला वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. तर याच्यामध्ये काय बघा, पहिला अध्ययनाचा सिद्धांत जो आहे तर तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे की उदाहरणार्थ एकाने मांडले सिद्धांत की नैसर्गिक प्रकटीकरण किंवा प्रकटीकरण. ठीक आहे, म्हणजे काय? त्यांचं म्हणणं असं आहे की नैसर्गिक प्रगटीकरणाचा सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हे जो व्यक्ती आहे तो निसर्गातच शिकत असतो, मूलतःच ते चांगलंच शिकत असतो, वाईट शक्यतो शिकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. कोण आहेत मग ते असं म्हणणारे? रुसो. तुम्हाला जर प्रश्न आला कुठल्याही बाबत की निसर्गाचा जर प्रश्न आला तर रुसोला टिक मार्क करायची. ठीक आहे, नैसर्गिक अध्यापन पद्धतीचा जनक देखील हा रुसोच आहे. आणि फ्रोबेलचं पण नाव दिलं जाते, फ्रोबेल. ह्या दोघांचं लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं म्हणणं काय की मूल निसर्गतःच किंवा निसर्गातूनच शिकते. मूल निसर्गातूनच शिकते. निसर्गातूनच. ठीक आहे, मूल निसर्गातूनच शिकते. त्यानंतर दुसरं आहे बघा, हे राहील लक्षात आपल्या. एकाने मनशक्तिवादी सिद्धांत मांडला. मनशक्तिवादी सिद्धांत. आणि त्यांचं नाव आहे उल्फ. त्यांचं म्हणणं आहे अध्ययन हे मनाच्या शक्तीने होते. अध्ययन मनाच्या शक्तीने होते. मनाच्या काही शक्ती आहेत. उदाहरणार्थ विचार आहे, स्मृती आहे, कल्पना आहे, हे जे काय आहेत तर त्याच्यानं अध्ययन होतं. अध्ययन मनाच्या कशातून होतं? शक्तीद्वारे होतं, मनाच्या शक्तीद्वारे. याला शक्ती म्हणलं त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर अनुभवपुंज सिद्धांत एक मांडलाय. अनुभवपुंज सिद्धांत. तर हा हर्बर्ट ठीक आहे, हर्बर्ट यांनी मांडलेला आहे तो. त्यांचं म्हणणं असं आहे की जुने अनुभव नव्या अनुभवासोबत जोडले जातात आणि अध्ययन घडून येतं. आणखीन एक अध्ययनाचा सिद्धांत आहे, त्याला वर्तनवादी म्हणतात. वर्तनवादी.
वर्तनवादी अध्ययन सिद्धांताचे जनक आहेत थॉर्नडाईक. कोण आहेत? थॉर्नडाईक, एडवर्ड थॉर्नडाईक. त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत दुसरे पण आहेत, गुथ्री हे नाव आहे, गुथ्री. त्यानंतर स्किनर, BF स्किनर, हे काही लोक त्यांच्यासोबत होते. तर यांचं म्हणणं होतं की अध्ययन हे चेतक प्रतिसादावर अवलंबून आहे. चेतक प्रतिसादावर अवलंबून आहे. अध्ययन कशावर अवलंबून आहे? चेतक प्रतिसादावर अवलंबून आहे. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरचा आहे आपला साकल्यवादी. साकल्यवादी सिद्धांत आहे. साकल्यवादी सिद्धांतामध्ये कोहलर याला दुसरं नाव आहे बघा, पुढे आपण घेणारच होते, बरोबर. आता इथे किंवा लिहूनच घ्या. मर्मदृष्टी, मर्मदृष्टी मूलक अध्ययन सिद्धांत. तर हे कोहलर कोफ्का आणि वर्धमायर. आता बघा हे ना फडकेच्या प्रकाशनामध्ये नाही येते, फडके प्रकाशच्या पुस्तकात सुविचारमध्ये वर्धम येऊ शकतं आपल्याला. काय ना, वर्धामयर. मग हे नवीन पुस्तकामध्ये आहे वर्धामयर, हे नवीन पुस्तकामध्ये आहे. नवीन नाव येऊ शकतं ना फसवण्यासाठी. यांचं म्हणणं आहे की अध्ययन हे साकल्याने होतं. साकल्याने म्हणजे साकल्याने समग्रपणे एक पूर्णकडून अपूर्णाकडे किंवा पूर्णाकडून भागाकडे जाणार असतं हे, असं त्यांचं म्हणणं आहे. साकल्याने होती, साकल्याने. ठीक आहे, कळलं? सिद्धांतापेक्षा उपपत्त्या खूप महत्वाच्या आहेत. ते आपण डिटेल घेणार आहोत, त्याच्या ट्रिक पण सांगणार आहोत. बोला. त्यानंतर 6 नंबरचा आहे आपला एक सिद्धांत, एक 2 सिद्धांत आहेत, बाकी आपण उपपत्त्या बघूया. बोधात्मक आहे, बोधात्मक. माईक चालू आहे सर, कुर्वे सर. आपल्याला देता वाटतं त्रास आज. बोधात्मक ठीक आहे. लेनिन आणि ब्रुनर यांनी मांडलेला हा सिद्धांत आहे. जीन पियाजे त्यांचं दुसरं आहे सर. त्यांचं म्हणणं आहे की संबोधातून ज्ञान निर्मिती होते. बोधात्मक क्षेत्र आहे जीन पियाजे, बोधात्मक, पण अध्ययनाशी नाही येते निकडे. ठीक आहे. त्यांनी व्याख्या मांडली. ती कोणती व्याख्या मांडली? मानसशास्त्राची व्याख्या मांडली त्यांनी, बरोबर ना? ओके सर, ओके. संबोधातून ज्ञान निर्मिती, संबोधातून ज्ञान निर्मिती होते आणि मग अध्ययन घडतं, असं म्हणणं आहे या लेनिनचं आणि ब्रुनरचं. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पॉईंट जो आहे तो आता मी लिहून देतोय, तो आहे म्हणजे परीक्षेला मला तो येईल असं वाटते. काय आहे तो? मानवतावादी सिद्धांत. मागं पण तुम्हाला मानवतावादी सिद्धांत मी तुम्हाला मला वाटते व्याख्या देताना हे शिकवले. शिकवलं का मॅडम? जे होत्या त्या पहिल्यापासून आहेत मॅडम, कल्पना चौधरी मॅडम आहेत. अब्राहम त्यापेक्षा मानवतावादी अध्ययन सिद्धांताचे जनक जर असा प्रश्न आला तुम्हाला, मानवतावादी अध्ययन सिद्धांताचे जनक जर प्रश्न तुम्हाला आला तर तुम्हाला लिहायचे आहे कार्ल रॉजर्स. मानवतावादी अध्ययन सिद्धांताचे जनक कोण आहेत? बस, कार्ल रॉजर्स आणि त्यांच्या सोबत अब्राहम मॅस्लो.
अब्राहम मॅस्लो. हे अब्राहम मॅस्लोने काय केले सांगा बरं. सांगा ना. हो सांगा ना. विसरले का? अध्ययन नाही वाटतं झालं तुमचं. गरजांची आपण शिकले ते गरजांची वर्चस्व श्रेणी मांडली त्यांनी. मानवी गरजांचा शंकू. यस यस. पिरॅमिड. पिरॅमिड मांडला. पिरॅमिड. तर हे आहे असं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आहे उपपत्त्या घ्यायच्यात आपल्याला. अध्ययन उपपत्ती. ठीक आहे. अध्ययन इथं तुम्ही स्टार करून लिहा. अध्ययन उपपत्ती. बरं, उपपत्ती आणि सिद्धांतामध्ये काय फरक आहे? सांगा कोणतरी. उपपत्ती आणि सिद्धांतामध्ये काय फरक आहे? सांगा ना. व्हिडिओ ऑन करा बरं तुमची, बघू सगळ्यांची एका मिनिटासाठी. उपपत्ती आणि सिद्धांतामध्ये काय फरक आहे? थेअरी आणि प्रॅक्टिकल. हे तर मीच लिहून दिलं. दुसरं सिद्धांत ही संकुचित संकल्पना आहे, तर उपपत्ती ही व्यापक आहे. सिद्धांतामध्ये याच्यामध्ये उपपत्तीमध्ये सिद्धांताचा समावेश होतो. बरं असो, हे काही फरक तुम्हाला येणार नाही. असं फरक स्पष्ट करा. उपपत्ती आणि सिद्धांताचा फरक खालीलप्रमाणे स्पष्ट करा. खालील 100 शब्दामध्ये. असा काही प्रश्न आपल्याला येणार नाही आहे. एक थोडंसं आपल्याला काहीतरी माहिती राहावं म्हणून तुम्हाला हे दिलं. तर बघा, ही उपपत्ती अध्ययन उपपत्ती मांडण्याचा पहिला प्रयत्न एडवर्ड थॉर्नडाईक यांनी केला. एडवर्ड थॉर्नडाईक या भाऊनी केलेला आहे. कोणी केलेला आहे? एडवर्ड थॉर्नडाईक यांनी. मग आता आपल्याला हे ना जवळपास किती आहेत बघा. ते किती आहेत? 11 उपपत्ती आहेत. 11 उपपत्त्यामध्ये काय दिले त्याच्यामध्ये अगदी त्या उपपत्तीमध्ये काय दिलेलं आहे, ते उपपत्ती कोणाची आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित आपण घेणार आहोत. चालते ना? आता तुम्हाला करायचं काय आहे, तर आता एकाहत्तर पानामध्ये ते बसणार नाही. आपण बसवायचा प्रयत्न करत होतो पण ते मोठं आहे. ठीक आहे. तर त्याच्या आधी एक काम करा. हे आपल्याला अध्ययन उपपत्ती आपल्याला धोका देऊ शकते. धोका देते की नाही? किती वाचा धोका देते ते. मग त्याचा आपण हिसाब करू. धोकेबाज को हम सबक शिकाएंगे. विसरलेलं आहे ते आपल्याला. मानसशास्त्रामध्ये तेव्हाही पाठ केलं होतं, गेलं विसरून. ठीक आहे. पण आत्ता आपण त्याला अशा पद्धतीने बांधून ठेवू की ते विसरणार नाही. मग तुम्हाला इथं लिहायचं आहे, उपपत्ती
इथं लिहायचे आहे जनक. ठीक आहे, इथं लिहायचं उपपत्ती जनक. 1 नंबर लिहा आणि म्हणा प्रयत्न प्रमाद उपपत्ती. प्रयत्न प्रमाद 11च्या 11 उपपत्त्या पाठ झाल्या पाहिजे हा. ठीक आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती हे या उपपत्तीचे जनक आहेत. किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला की अध्ययन कुणाचं माईक चालू आहे, तुम्हाला असाही प्रश्न विचारला की अध्ययन उपपत्तीचे जनक कोण आहेत, तर आहेत. प्लीज तो माईक सर्वांची खात्री करा कुणाचा चालू आहे बघा एकदा. आपला माईक चालू आहे का हे एकदा बघून घ्या माईकमध्ये, मोबाईलमध्ये. हां, प्रयत्न प्रमाद उपपत्ती. तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती असो किंवा अध्ययन उपपत्ती मांडण्याचा पहिला प्रयत्न किंवा अध्ययन उपपत्ती मांडण्याचं पूर्ण पहिलं श्रेय दिलं जातं एडवर्ड थॉर्नडाईक यांना. थॉर्नडाईक. ठीक आहे, मग आता ह्याला लक्षात कसं ठेवायचं, तर याला म्हणायचं आपण काय म्हणायचं, याला ट्रिक म्हणायची. इथं ट्रिक लिहून घ्यायचं. थोर प्रयत्न. कसे प्रयत्न, थोर प्रयत्न. थोर प्रयत्न केले त्यांनी. मग ते कसे केले काय केले ते आपण बघू, त्याचं डिटेल व्यवस्थित. तयारीचे नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम वगैरे 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 सर्व बघू, काही विषय नाही. पण त्याच्या आधी हे सगळ्या उत्पत्ती आहेत ना ते आपण व्यवस्थित करून घेणार आहोत. अभिजात, 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 अभिसंधान, उत्पत्ती हे आहेत. हे कोण आहेत, इव्हॉन पॅव्लॉव. इव्हॉन तुम्ही किती पाठ करायला हे काही नाही पावणार आपल्याला. का पावलाय कुणाला, कुणाला पावलाय का पॅव्लॉव, नाही पावत. कुणाला लक्षात राहिलंय का, तुम्ही काही सांगत नाही. थंबी नाही, नाही पण नाही, म्हणजे नाहीच पावला. ओके, सिंगारे सरांना पावलाय. लक्षात आहे सर तो पॅव्लॉव. तर हा, तर ह्या जो आहे कपिल सरांना. ठीक आहे, तर अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली इव्हान पॅव्लॉव यांनी. पॅव्लॉव पॅव्लॉव ओके. तर आता आपल्याला ट्रिक लिहून घ्यायची इथे. ठीक आहे, अभिला ईश्वर पावला, अभिला ईश्वर पावला, पॅव्लॉव. 3 नंबरची उपपत्ती आहे आपली साधक अभिसंधान. कोणती, साधक अभिसंधान. तुम्ही तिकडून फीडबॅक देत राहा बरं का, नाहीतर मी इकडे चुकीचं शिकवेल नकळत. तुम्ही फीडबॅक द्या. एकदा व्हिडिओ ऑन करा सगळेजण, करा व्हिडिओ ऑन करा, 1 मिनिटात करा व्हिडिओ ऑन. मला बघावं लागेल स्टुडंट शिकताय की नाही ते. गप्पा मारत मस्त चालू आहे त्यांचं तिकडं. गप्पा टप्पा 2 तास टाळायच्याच. 2 तास गप्पा इकडं माझंच रामायण ऐकायचं. ठीक आहे, पैसे भरून रामायण ऐकायचं. लोक फुकट ऐकायला जात नाहीत, इथं पैसे भरून ऐकावं लागते. बरोबर आहे का, पर्याय नाही ना. तुम्ही माईक ऑन करूला तर गोंधळ होतो, पण असं तरी रिप्लाय द्यायचं. ठीक आहे. अगं मॅडम, ज्योती मॅडम मस्त बरोबर लिहून घेत आहेत बघा. बघा ना किती वय आहे तरी पण. बापरे मॅडम, तुम्हाला प्रणाम माझा. मी पण लिहित ना, मी पण लिहित आहे. तुम्हा सर्वांना प्रणाम. पण कोणी 3 पानं झाले पण. अरे 3 पानं झाली,
म्हणजे एवढं झालं लिहून. तुला मोकळं लिहिलं तरी समजते ना. हा, म्हणजे मी जे बोललं ते लिहून घेतलं की काय, मी असं बाकीचं लिहिलं बोललं ते लिहू नका बरं का. महत्वाचंच लिहा. मी बाकी बिनकामाचं टाइमपासून बोलतो, ते बोलावंच लागतं. नाही बोललं तर मग ते तुम्ही झोपून जाता तिकडं, मला माहिती आहे. तसं काही करू नका. ते मी जे कामाचं इथं लिहिलं ना तेच लिहा, बोललं ते. ठीक आहे. तर आता हे मात्र लिहा, हे ट्रिक वगैरे. अभिला ईश्वर पावला. आता सगळ्यालाच ईश्वर पावल म्हणजे हा ईश्वर म्हणजे पावलाव आपल्यासाठी अभिजात. ओके चला ठीक आहे. आता साधक अभिसंधान. साधक अभिसंधानला कोण आहेत? BF स्किनर. माईक बंद करा. साधक अभिसंधानला आहेत BF स्किनर. याच्यासाठी ट्रिक लिहून घ्यायची. साधी स्किन. कशी स्किन आहे आपली? कशी स्किन आहे? साधी स्किन आहे. ओके. त्यानंतर 4 नंबरचा आपला आहे. हे 3 सगळ्यांना राहिले का लक्षात सांगा बरं. प्रयत्न प्रमाद एडवर्ड थॉर्नडाईक. थोर प्रयत्न. अभिसाद अभिसंधान इवान पॅवलॉव. अभिला ईश्वर पावला. त्यानंतर साधक अभिसंधान BF स्किनर. साधी स्किन. सगळ्यांची स्किन साधीच आहे, कुणाची जादी नाही आहे. ठीक आहे, साधीच आहे. सर्व मानवांची, प्राण्यांची आहे वेगळी. त्यानंतर 4 नंबरचा आपला आहे समष्टीवादी. आताच आपण बघू ना, साकल्यवादी. समष्टीवादी याला दुसरं नाव आहे साकल्यवादी. यालाच तिसरं नाव आहे मर्मदृष्टीमुल्लक. याच्यामध्ये काय कोण आहे हे मर्मवाले? कोहलर, कोफका आणि नवीन नाव आले ते काय? नवीन नाव कुणाच पुस्तकामध्ये नाही आहे, फक्त नवीन सिलेबसमध्ये आहे ते. ह्याच्या पुस्तकामध्ये, नवीन स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये नाव आहे ते. नाव लक्षात राहू द्या, त्याला हायलाइटच करा, मला विसरून जाईल ते नाव. वर्दमियर. काय नाव ते? वर्दमियर. मला याला मर्दच म्हणावं आपण. वर्दमियर म्हणू आपण याला. काय म्हणू याला? मर्दमियर. ठीक आहे, हे मर्दमियर. ठीक आहे. हा कोलर खोपका समष्टीवादी आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की हे पूर्णत्वाने अध्ययन होतं, असं तुकड्या तुकड्यानं नाही. त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण. भूगोल जर शिकवायचा असेल तर सगळा नकाशा सांगायचा. त्या जगाचा नकाशा दाखवायचा. जगाचा नकाशा हा आशिया खंडाचा, भारताचा, महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा, असं शिकवायचं, असं त्याचं म्हणणं आहे. कोणाचं? कोहलर खोपका आणि मर्दमियर यांचं. कोणाचं? पूर्णत्वाने शिकवायचं असं यांचं म्हणणं आहे. बघा, हे बघू आपण डिटेल त्यांचे. आणखी त्याच्यामध्ये काही खोड्या आहेत, त्या बी खोड्या काढून टाकू बाजूला. तर 5 नंबर आहे ट्रिक्स. मर्द को दर्द नहीं होता. मर्द वाली ही आहे ती. मर्द काय ते साकल्यवादी आहे ना, साकल्यवादी. त्याला तशी लक्षात ठेवा ती. त्याला काही डोकं लागलं नाही आपलं, आपण बी जास्त काही लावलं नाही. ते काही सोपं आहे, ते लक्षात राहून जाते. त्यानंतर 5 नंबरची आहे ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती. ज्ञानात्मक. साध्या लोकांना जास्त डोकं लावलं ना, ते मग जास्त त्रास देतात. जे ज्यादा आहेत त्यांनाच जास्त डोकं लावायचं. ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती. जे साधं आहे त्यांना डोकं लावून काय फायदा विनाकारण आपला. ते सहज लक्षात राहिले ना तर राहून द्यायचं. ज्ञानात्मक हे आहे जेरॉम ब्रुनर. हे त्याचे जनक आहेत, जेरॉम ब्रुनर. ठीक आहे.
6 नंबरचं आहेत आपले अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन. थोडं याचं नाव अवघड आहे तुम्हाला. अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन. अनुदेशन म्हणजे काय? अनुदेशन म्हणजे काहीच नाही हो, अध्ययनच. गंगाधरी शक्तिमान आहे, ठीक आहे, फक्त रूप बदलले. अनुदेशन म्हणजे काय? अध्ययनच. आणि ही उपपत्ती आहे डेव्हिड असुबेल यांची. त्यानंतर 7 नंबरचा आहे बघा आपला सामाजिक अध्ययन उपपत्ती. सामाजिक, तुम्ही पुढे उपपत्ती म्हणून लिहून घ्या, ठीक आहे. सामाजिक अध्ययन उपपत्ती. सामाजिक अध्ययन उपपत्ती. हा, ही कोणाची आहे बरं? सामाजिक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. अल्बर्ट बांदुरा. याच्यासाठी थोडी ट्रिक माझ्या डोक्यात लगेच आली आणि मी ती लगेच तयार केली, लगेच मला सांगतो. त्याच्यासाठी ट्रिक आहे, या अल्बर्ट बांदुराने काय केलं? समाजाला बांधून ठेवलं. समाजाला बांधून ठेवले. बांधुरा ठेवले का? बांधून ठेवले. समाजाला बांधून ठेवले. त्यानंतर हे श्रेणीबद्ध अध्ययन होते, असं एकाच म्हणणं आहे. अध्ययन, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. बरं मला सांगा, हे केंद्र प्रमुख परीक्षेला येतं की नाही? ह्याच्यामधला प्रश्न अपेक्षित आहे का नाही? द्या मला तोंडी उत्तर द्या. केंद्र प्रमुख परीक्षेला ह्याच्यामध्ये उत्तर अपेक्षित आहे का नाही? नाही येत? मानसशास्त्र नाही ना सर? बरोबर आहे, मानसशास्त्र नाही आहे. मग मॅडम मानसशास्त्र पण आहे. केंद्र प्रमुख परीक्षेमध्ये मानसशास्त्र पण अंतर्भूत आहे, ठीक आहे. अध्यापनशास्त्र आहे. अध्यापनशास्त्र हे मानसशास्त्रापासून वेगळं करून नाही चालत, ओके, ठीक आहे. अध्यापनशास्त्राचा तुम्हाला कुठलाही टॉपिक तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच अभ्यासक्रमाला भेटणार नाही, तो मानसशास्त्रामध्येच भेटेल आणि शिक्षणशास्त्रामध्ये भेटेल. म्हणून तुम्हाला मानसशास्त्र आहे असं गृहीत धरावं लागतं. अर्थात तेवढे जास्त प्रश्न येणार नसतील, पण एखाद दोन प्रश्न आले तर येऊ शकतात, ठीक आहे, काही हरकत नाही. श्रेणीबद्ध अध्ययन. ही श्रेणीबद्ध अध्ययन जे आहे ते रॉबर्ट गॅग्ने यांनी म्हणते. रॉबर्ट गॅग्ने नाव आहे त्यांचं. त्यांचं म्हणणं आहे, अध्ययन हे श्रेणीबद्धपणे होतं, टप्प्याटप्प्याने होतं. डायरेक्ट उपपत्ती लावलं असतं तर अध्ययन झालं नसतं. आधी आपल्याला काय करावं लागलं? अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचं स्वरूप कसं, अध्ययनाचे सिद्धांत कोणते, अध्ययनाचे प्रकार कोणते, आता ते वगैरे बघू आपण पुढे, ठीक आहे, ठीक आहे. तरी श्रेणीबद्ध अध्ययन. त्यानंतर नंतर कोणतं आहे? प्रभुत्व अध्ययन. ओ हो, बहुत बढिया. या प्रभुत्व अध्ययन पद्धतीवरच किंवा या प्रभुत्व अध्ययनावरच आपले ज्ञान रचनावाद आला होता ना, आला आणि गेला. या प्रभुत्व अध्ययन उपपत्तीवरच ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. आणि प्रभुत्व अध्ययन पद्धतीचे जनक आहेत बेंजामिन ब्लूम. बेंजामिन ब्लूम. आणि याच्यासाठी ट्रिक आपल्या या लक्षात येते आहे. काय ट्रिक बरं याची? ब्ल्यू प्रभू. ब्ल्यू प्रभू. प्रभू आपले कसे आहेत? ब्ल्यू आहेत. कधी कधी श्रीकृष्णाचा चेहरा बी ब्ल्यू दाखवला जातो. दाखवला जातो की नाही? ब्ल्यू प्रभू.
आकाश निळं आहे, सगळे प्रभू ब्ल्यू आकाशात राहतात. ठीक आहे. प्रभुत्व अध्ययन पद्धती बेंजामिन ब्लू. हे पाठच आहे सगळ्यांना, पण आता काही जणांना पाठच नसेल तर सर ट्रिक सांगा की सर घ्या ट्रिक. प्रभू ब्ल्यू. ठीक आहे. 10 नंबर क्षेत्रीय अध्ययन. क्षेत्रीय अध्ययन म्हणलं की आमच्या शाळेवर क्षेत्रीय सर होते, त्यांची आठवण येते मला. क्षेत्रीय अध्ययन. क्षेत्रीय अध्ययन ही उपपत्ती मांडलेली आहे कर्ट लेविन यांनी. कर्ट लेनिन यांनी, लेविन आहे ती, लेविन, कर्ट लेविन यांनी. ठीक आहे. कर्ट लेविन यांनी मांडलेली आहे. मग आता कर्ट लेविन जे आहे ना, यांनी क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ट्रिक. याच्यासाठी ट्रिक आपल्या लक्षात येते आहे. काही लक्षात येते आहे की कोर्टाचे क्षेत्र. कोणतं क्षेत्र? कोर्टाचे क्षेत्र. क्षेत्रीय अध्यापन पद्धती अध्ययन उपपत्ती मांडली कर्ट लेविन यांनी. कोर्टाचे क्षेत्र. ठीक आहे. आता आहे शेवटची 11 नंबरची उपपत्ती. ती आहे संकेत अध्ययन. संकेत अध्ययन. आणि ही संकेत अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे टॉलमन यांनी. टॉलमन. आणि याच्यासाठी ट्रिक आपल्या डोक्यात येते आहे. काय येते आहे? संकेत नाव कोणाचं आहे का आपल्याकडे? कोणी आहे का संकेत सर? नाहीये कोणी. असलं तर बरं झालं असतं, आपण त्यांना म्हणलं असतं. संकेत सर टॉलमॅन आहेत. संकेत स्टॉल. संकेत सर टॉलमॅन आहेत. टॉलमॅन उंच माणूस आहेत. नसतील तर पण आपण करून टाकू त्यांना उंच. संकेत सर टॉलमॅन आहेत. ठीक आहे. की संकेत टॉलमॅन आहे. काही म्हणा तुम्ही, संकेत स्टॉल म्हणा, कसंही लावा, पण परीक्षेपर्यंत लक्षात ठेवा. नंतर कुठं तुम्हाला येणार नाही. परीक्षेपर्यंत एवढं लक्षात ठेवा. कशी वाटली सांगा तुम्हाला ट्रिक? मौजा ही मौजा. इंडियन जुगाड कसा वाटला? बरं, ठीक आहे. कापडणे मॅडमला आवडला. आणखी कादिरा मॅडमला आवडला. बाविस्कर मॅडम आजच आले का? आज एक बाविस्कर आले. बाविस्कर सर आहे सर. सर वेलकम तुमचं. पहिल्यांदा आज तुम्ही पहिलाच क्लास करताय. ओके सर. तुमचं स्वागत आहे. छान लक्षात आलं का सर? ही राहील का लक्षात ट्रिक? बाकी बघा कसं आहे, बाकी डेटा आपण वाचतो लक्षात राहतं, पण हे लोक लक्षात नाही राहत. आपण मुद्द्यालाच गुद्दा द्यायचं, बरोबर की नाही? ते लक्षात राहतं कायमस्वरूपी. जिंदगी भर याद रखने का इसको. जिंदगी भर. नाही काय लक्षात नाही राहत, काही गरज बी नाहीये. परीक्षा काय गरज आहे याची? नाही चांगलं आहे सर. भविष्यात आपण अधिकारी झालो तर अजून मार्गदर्शन करू शकतो. कोण ऐकतात सर मार्गदर्शन? हे काय ट्रेनिंगला मी जातो. मी ट्रेनिंगला जातो, ट्रेनिंग द्यायला, आणि मग मी अभ्यास करून जातो. आता मी अभ्यासू किडा जातो. अभ्यास करून काहीतरी द्यावं नवीन ते सांगायला गेलं, सर सर शपथ लय शिकलो आता, तुम्ही ना थांबा. तुमच्याकडे गाढ ज्ञान आहे असं ते डायरेक्ट, सर आता ना खरंच लय शिकलो सर ना, आता डोकं जाम झालं सर, प्लीज. अध्ययन क्षमतेच्या ट्रेनिंगला होतो. ते अख्खं पुस्तक पाठ केलं होतं मी. म्हणजे त्याच्यात कन्सेप्ट. बीएड ला अभ्यास केला होता सर आपल्याला. पूर्ण शिक्षण मध्ये होतं ना आपल्याला. येस 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 येस. चला वेलकम, तुमचं स्वागत आहे. तुम्ही खूप वयस्कर आहेत आणि मस्त पैकी तुम्ही शिकतायत. मला खरंच तुमचं कौतुक आहे.
आणि मला आम्ही तुमच्या वयामध्ये कुठं तुम्ही इथं बसलेले आहात, आम्ही कुठं बसलेलो असेल म्हणजे सांगता नाही येत. काय आता या तर वयात म्हणून अभ्यास करावा लागतो असं झालं. असं झालं ते. म्हणजे आमच्या पेपर ठीक आहे बा, आतापर्यंत ठीक आहे. त्याही वयात अभ्यास करणं म्हणजे काय जोक नाही ना. ठीक आहे, तर मी बोलू का? मग बोला ना, आपण टीचर बोललंच पाहिजे. व्हिडिओ ऑन करून बोला थोडं. तर 5वं तुम्ही दिलं ना ज्ञानात्मक अध्ययन पद्धती, बर. जॉन बुनर आहे ना, हम्म. तर त्याला ट्रिक मी लावली आहे. जॉनने बुनरला मारली आणि डेव्हिड आहे ना पण 6वं. तिथं ज्ञान कुठं आलं? ज्ञान कुठं आलं मॅडम? ज्ञानाचा तो शब्द आला पाहिजे ना, अध्ययन उत्पत्ती. ट्रिक मॅडम, सर ट्रिक. ते बुर्नर लक्षात राहील, पण त्याचं ते उपपत्ती पण आला पाहिजे ना त्या शब्द वाक्यामध्ये. त्याचं जुर्ण ज्यांच्या ज्ञानाने बुनरला मारले आणि डेव्हिड आलं, डेव्हिडला आसू आले, तर लक्षात राहील. मस्त मॅडम. आणि 8वं आहे ना रॉबर्टला गन लागली, म्हणजे स्टेडी लक्षात येईल. गन लागली आणि जॉनने बुनरला मारले. मस्त मॅडम साठी एकदा क्लॅप होऊन जाऊ द्या बरं. माईक ऑन करून सगळ्यांनी क्लॅप करू मॅडम साठी. मी तर करतो. छान मॅडमने प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी माईक ऑन करून क्लॅप करा. थोडा गोंधळ होऊ द्या, काही हरकत नाही. गोंधळ बी गरजेचा आहे. जास्त सिरियस म्हणलं तर माणसाचं डोकं भदवून जातो. हो, काही सांगा. मॅडम नाव काय तुमचं? मॅडमचं नाव काय मॅडम? पवित्र. अरे बॉम्बे, मुंबई. माझं MA BA झाला आहे सायकोलॉजी मध्ये झालं. सगळ्यांच्या क्लॅप ऐकू द्या मॅडमला. क्लॅप आणि खूप खूप धन्यवाद. असाच प्रयत्न करत राहा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही मुंबईच्या ना? अकोड मॅडम, मुंबईच्या ना तुम्ही? कन्फर्म करून तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. बरं, चला. बरं, असू द्या, काही हरकत नाही. मस्त एकदम भारी हे सगळं झालेलं आहे. कशा बी लावल्या ट्रिक, पण कशी पण ट्रिक लावली. ट्रिक लावा, लक्षात ठेवा. बाकी कोणाशी काही नाही. मी तर कशा ट्रिक लावल्या MPSCला मला माहिती आहे. ट्रिकची माझी एक बुक आहे MPSCच्या जनरल नॉलेजची. कसा मी हसतो, कसा मी दिसतो, काय आहेत आणि काय नाही, ते मलाच माहिती आहे. असो, आता इथं एक परत लिहा. हे लोकांनी हे उपपत्ती काढणाऱ्या लोकांनी म्हणजे शास्त्रज्ञांनी कशावर प्राण्यांवर केलेत प्रयोग. ठीक आहे. माणसाचं प्राण्यांचं सगळं सारखंच राहतं असं त्यांचं म्हणणं होतं. सगळं त्याचं म्हणणं त्यांचं खरं तर खोडून टाकलं पूर्ण नंतरच्या त्याच्यामध्ये. पण आता ते अभ्यासाला आहे. कार्ल रॉजर्स यांनी मानसशास्त्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं. त्यांना खऱ्या अर्थानं मानसशास्त्राला मानवतावादी चेहरा दिला किंवा मानवतावाद. काय म्हणले सर? ठीक आहे. बघा, आता इथे लिहा. पुन्हा रिपीट करा सर, काय म्हणत होते? बघा, या मानसशास्त्रांच्या उपपत्त्या किंवा अध्ययनाच्या उपपत्त्या देत असताना ह्या लोकांनी, म्हणजे कोणत्या लोकांनी? हे थॉर्नडाईक असेल, पॅव्लॉव असेल, स्किनर असेल, आणखीन कोणते असतील, ते दोघं तिघ आहेत. या लोकांनी कुत्र्यावर, मांजरावर, उंदरावर, कबुतरावर, चिंपांझीवर काय केलेत? प्रयोग केलेत. ठीक आहे. याच्यावर प्रयोग केलेत. ठीक आहे. पण हे सगळं त्यांचं म्हणणं असं होतं की जे कुत्रा मांजर वर्तन करतं ते मानवाला लागू होतं. पण मानवाच्या बुद्धीचा जो काही मानवाची मेंदू आहे तो खूप विकसित झालेला आहे. हे त्यावेळेस म्हणजे त्या काळात ते योग्यच होते. हे सगळं खोडून टाकलं नंतरच्या काळामध्ये. कोण? कार्ल रॉजर्स. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या कार्ल रॉजर्स यांनी मानसशास्त्राला मानवतावादी चेहरा दिला. ठीक आहे. मानवतावादी चेहरा दिला आणि म्हणून खूप मोठं योगदान आहे कार्ल रॉजर्स. पण आता त्यांचं आहे तर ते आपल्याला अभ्यासावर लागणार आहे. तुम्हाला इथं स्टार करून लिहायचंय. काय लिहायचंय की
इथं लिहायचं तुम्ही, इथं लिहा उपपत्ती हं? किंवा असं लिहा डायरेक्ट, थांबा एक वाक्यच लिहून टाकायचं असं लिहा स्टार करून. उपपत्ती प्रयोगासाठी वापरलेले प्राणी वापरले लोकांनी. ठीक आहे. पहिला आहे, सर आवाज पूर्ण अडकतोय सर, लक्षात नाही येते. कुणाला प्रॉब्लेम आहे हा? आवाज ब्रेक होतोय हा प्रॉब्लेम आणखीन कोणाला आहे? आवाज ब्रीफ होतोय का? माईक सर्वांनी बंद करावे. आवाज ब्रीफ होतोय का? हो सर, मध्ये मध्ये आवाज ब्रेक होतोय थोडा. ओके. माईक बंद हवेत सर्वांचे. नाही असू द्या काही नाही, माझाच प्रॉब्लेम आहे तो. माझा प्रॉब्लेम असं आहे की नेटचा प्रॉब्लेम झालाय. 1 मिनिटामध्ये नेट येऊ शकतं, म्हणजे नेट ला काहीतरी प्रॉब्लेम आला. ओके, येईल. आता येतो का आवाज क्लिअर? हो थंब द्या येतोय सर. थंब द्या पटकन. ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या. उपपत्ती प्रयोगासाठी वापरलेले प्राणी. ठीक आहे. ह्या थॉर्नडाईक, आता थॉर्नडाईकनं कोणती उपपत्ती मांडली तुम्हाला माहित आहे, तुम्ही ते लिहून घ्यायचं. थॉर्नडाईक कंसात लिहायचं. कोणती उपपत्ती मांडली त्यांनी? प्रयत्न परमाद. आणि कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला त्यांनी इकडे लिहायचं. कशावर प्रयोग केला त्यांनी? मांजरावर. वाटल्यास इथं लिहून घ्या. अध्ययन उपपत्ती आहे ना, इथं आधी इथं लिहा, त्याच्यावर इकडं ह्याच्या अध्ययन उपपत्ती प्रयोगासाठी वापरलेले प्राणी. किंवा कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? थॉर्नडाईकनं केला मांजरावर. त्यानंतर प्यावलाव यांनी कोणता मांडला? अभिजात अभिसंधान. क्या बात है सर, बहुत बढ़िया. यानी कुत्रा. ठीक आहे. आपण म्हणू शकतो अभिला कुत्रा, पावलाही म्हणू शकतो आपण. तुम्ही मला लक्षात राहायचं, कुत्रा पावला. कुत्र्याला देव मानलं जाते, तुम्हाला माहिती आहे का? कुणाला माहिती आहे कुत्र्याला देव मानलं जाते आमच्याकडे? खंडोबा. क्या बात आहे मॅडम, खंडोबा. हा खंडोबा प्यावलावला, अभिला पावला. ओके, जास्त त्यामध्ये काही नाही. साधं सोपं आहे. साधं सोपं ठेवायचं. त्यानंतर स्किनर, BF स्किनर यांनी पण काही प्रयोग केलेत. कशावर केले त्यांनी? कुत्र्यावर नाही, ह्याने केला उंदरावर. उंदीर आणि कबूतर. बघा, संवाद साधण्यासाठी कबुतराची गरज लागायची का त्या काळात? आता उंदराची लागना, उंदर काही संवाद साधत नाही, पण कबुतराची मात्र संवाद साधण्यासाठी गरज लागायची की नाही? संप्रेषणामध्ये आहे. प्राचीन काळामध्ये संप्रेषण कोणामार्फत व्हायचं? तर कबुतरामार्फत व्हायचं. तो कुठला मैंने प्यार किया पिक्चरमध्ये सलमान खानने कोणाच्या मार्फत संप्रेषण केलेलं आहे? कबुतराच्या मार्फत संप्रेषण केलेलं आहे. मैंने प्यार कियाच आहे तो पिक्चर, तोच. ठीक आहे. कबूतर आणि इथं उंदीर मामा. आपण असंही म्हणू शकतो की उंदीर मामा हे आपल्या गणेशजीचं वाहन आहे, गणपतीचं वाहन आहे. आहे की नाही? मग गणपती
देवा म्हणजे स्वर्गामधले जे काही असतील संदेश घेऊन पृथ्वीवर साधत होते आपल्यासोबत उंदीर मामाच्या वाहनामार्फत. ठीक आहे. स्किनर. आणखीन एक आहे बघा, हे कोहलर, कोफका व मर्दमियर. कोण कोण? कोहलर, कोफका आणि एक दुसरा कोण? मर्दमियर. मी लिहितो वर्द, वाचतो मर्दमियर. मला लक्षात राहून गेलं ते. तुम्हालाही राहिलं का नाही राहिलं? कोहलर, कोफका आणि वर्दमियर यांनी चिंपांझी माकडावर प्रयोग केला. चिंपांझी माकडावर प्रयोग केला. तुम्हाला इथून एक प्रश्न अपेक्षित आहे का नाही? आहे का नाही? टीईटीला तर आहेच 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 आहेच. ठीक आहे, तिथे काही विषय नाही. बरं बरं, मग आता हे आता एवढं झालं की सर हे परत तुम्ही घेणार आहे का? तर 100% घेणार आहे. कारण काय, तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. त्याच्यामुळं जे नवीन येतील, मग आता तुम्ही त्यांना म्हणाल की नाही रे हे सगळं झालं आता काही नका देऊ, असं काही नका म्हणू. हे होणार आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, परत होणार आहे, परत परत घेणार आहे. काही नाही, सिलेबस जास्त मोठा नाही आहे. सिलेबसमध्ये डेटा बिनकामाचा आहे, कामाचाच तेवढं आपण काढायचं आणि तेवढंच वाचत राहायचं. तेच बार बार वाचलं तो पास होतो. फापट पसारा जर वाचत राहिलो तर आपण कितीही केंद्रप्रमुख दरवर्षी परीक्षा आली तरी केंद्रप्रमुख होणार नाही, टीईटी पास होणार नाही. एवढे पुस्तक कुठं वाचणं होतील काय? आता ससाने सरांनी सांगितलं तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंत गणित वाचा. इथं 5वीचंच गणित वाचणं होत नाही वर्षभरात. 5वीचं गणितच आपल्याला वाचणं होत नाही, अख्खं प्रश्न म्हणजे ते अध्यापन करणं होत नाही. बरेच आणि काम आहेत आपल्या मागं. असो, म्हणून आपलं रेकॉर्डिंग चालू आहे का बघू द्या मला थोडंसं. चला ठीक आहे, सब ठाक ठीक आहे. आता तुम्हाला लिहायचं आहे बघा, आता हे व्यवस्थित अध्ययन उपपत्तीच लिहायचे त्या. आणि मी थोडंसं फक्त रनिंग नोट्स घ्या. आता तेच काही मी आता असं डिटेल असं लिहून देणार नाही, तुम्ही रनिंग नोट्स घ्यायचे. स्टार करणार आहे तुम्ही आणि परत लिहिणार आहेत अध्ययन उपपत्ती. उपपत्ती ठीक आहे. तर पहिली उपपत्ती आपली कोणती आहे? प्रयत्न प्रमाद. ठीक आहे. थॉर्नडाईक थॉर्नडाईक यांनी मांडलेली उपपत्ती आहे ती. त्यांनी ही चेतक प्रतिसादावर प्रतिसादावर आधारित उपपत्ती आहे. म्हणजे चेतक प्रतिसाद वर्तन. ठीक आहे, किंवा नुसतं चेतक प्रतिसादावर आधारित ही उपपत्ती आहे. चेतक प्रतिसादावर आधारित आहे. त्यानंतर या थॉर्नडाईकनं काय केले बघा, ही उपपत्ती त्यांचं म्हणणं असं आहे की ते मांजर काय करतं, ते मांजरावर प्रयोग केला त्यांनी. हे मांजरासाठी त्यांनी कूटपेटी तयार केली. इथे अशी कूटपेटी तयार केली, त्याच्यामध्ये मांजर दिला अटकवून. इथं कुठंतरी मांजर दिला अटकवून. ठीक आहे, मांजर अटकवून दिला आणि इथं ठेवला मासा. इथं प्लेटमध्ये मासे ठेवले. म्हणजे ह्याला पोहोचतील असे थोडे, एवढं लांब झाले हे मासे, एवढं लांब नाही, थोडे जवळ होते असे. मग ते काय केलं, त्या मांजराने इथं उड्या मारल्या, भुकेजलं होतं ते. इथं मासे होते. ठीक आहे, हे मासे होते इथे. त्याला काही ते भेटलं नाही. त्यांनी मधून उड्या असा हात काढून बघितला, पोहोचला नाही हात. त्यांनी उड्या मारल्या. अचानकपणे एक कुठंतरी एक बटन होतं, अशी सोय करून ठेवली होती त्या कूटपेटीमध्ये. कूटपेटी म्हणजे काय? जादूची पेटी होती. कूटपेटी म्हणजे अशी तयार केलेली पेटी. जादूची नाही, म्हणजे आपले कूट प्रश्न राहत नाही का, तशी ती पेटी. मग त्यांनी ते अचानकपणे कळ म्हणलं काय, स्विच म्हणलं काय सारखंच, बटन म्हणलं काय सारखंच. ते बटन दाबलं, बटन त्याचा पाय वगैरे पडला आणि उघडली की मस्त बघी मासे खाल्लं. परत आपला मध्ये गेला किंवा पडला असेल त्यानं, कशाला जाईल मध्ये परत. म्हणजे चला आता मी खाल्लो मासे, आता परत जातो मी मध्ये, या थॉर्नडाईक साहेब मला मध्ये टाका असं म्हणणार आहे का मांजर? ते
ते गेला असेल, परत दुसऱ्या दिवशी थॉन्डाईकने त्याला शोधून आणला असेल, परत मध्ये अटकवला असेल, परत त्याचं भूक वर लागेपर्यंत त्याची वाट बघितली असेल, आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्याला भूक लागली, मग परत फिरला तोला, मग आणखी चुकून इथं पाहायला लागला त्या कळीवर या. मग निघलं, हे दरवाजा निघला, परत त्याला मासे खाल्ला, परत पळून गेला असेल मांजर, ठीक आहे, परत पळत गेला असेल, परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं हे चाललंय याचं किती दिवस चालले. मग ह्या मांजराला वाटलं, अरे मी इकडं ज्या सुळ्या मारतो इकडं गेल्याच्या नंतर, ह्या साईडला गेल्याच्या नंतर हे काही उघडत नाही आहे, इथं जर आलो की काय होते, उघडत आहे. म्हणजे ह्याला प्रयत्न करून त्या मांजराला काय झाले, योगायोगाने यश आले. असं योगायोगाने यश आलेलं आहे. असं योगायोगाने काही यश येत नाही आहे, ठीक आहे, योगायोगाने यश आलेलं आहे असं थॉर्नडाईक साहेबांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी याला नाव दिले चुका आणि शिखा, चुकातून अध्ययन होते असे थॉर्नडाईक साहेबांनी म्हटलेलं आहे. आता या थॉर्नडाईक साहेबांचं म्हणणं तर मला तर आजच्या घडीला नाही पटत आहे आपल्याला. ओके, पण असू द्या, आपल्याला काही घेणं नाही आहे त्याच्याशी. थॉर्नडाईक साहेब तो धन्य, तुम्ही मानच आहेत, काही विषय नाही आहे. पण मात्र चुकातून अध्ययन हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी त्यांचा नियम पटवून देण्यासाठी आणखीन काय केले की नियम सांगितले. काय सांगितले त्यांनी, थॉर्नडाईकने नियम सांगितले, 3 नियम सांगितले. किती नियम? 3 नियम. 1, 2, 3 नियम. तर याला म्हणायची एक कला. पहिला नियम कोणता आहे? रेडीनेस. कोणता आहे पहिला नियम? रेडीनेस. बरोबर आहे का? पहिला रेडीनेस किंवा तयारीचा नियम. दुसरा आहे सरावाचा नियम. तिसरा आहे परिणामाचा नियम. रेडी, प्रॅक्टिस अँड इफेक्ट. तुम्ही याचे नियमाला RPE म्हणू शकता. RPE. रेडीनेस, रेडी नाही झालं, रेडी, ठीक आहे. रेडीनेस, प्रॅक्टिस अँड इफेक्ट, हे नियम त्यांनी सांगितले. ठीक आहे. तर ही तयारीचा नियमाला त्यांनी सांगितलं की हे पूर्वज्ञानावर आधारित असणार आहे. काहीतरी पूर्वज्ञान लागणार आहे, काहीतरी ती वातावरण निर्मिती लागणार आहे. त्यानंतर हे तयारीचा नियम याच्यामध्ये येणार आहे. सरावामध्ये काय येणार आहे? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, हे असं इथे येणार आहे. कळलं का? आणि मग त्याचा परिणाम काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे? एकतर शाबासकी भेटेल, त्याला मासा भेटेल, नाही तर फटके भेटतील. ठीक आहे, काहीतरी भेटणार आहे ना, नाही तर शिक्षा भेटेल. शिक्षा भेटली तर समजायचं अध्ययन झालं नाही, शाबासकी भेटली तर समजायचं अध्ययन झालं. आता हे झालं, बस एवढंच आहे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं, बाकी काही नाही बरं का. बाकी आपल्याला आपला वेळ जावाचा आहे म्हणून टाकलेला आहे, समज जावा म्हणून टाकलेला आहे, म्हणून वाचा ते बी. त्यानंतर बघा दुसरं आहे आपलं, काय आहे दुसरं? अभिजात, अभिसंधान, उपपत्ती. हे माहिती आहे आपली, कोण आहे ते? काय कोण आहे अभिजात अभिसंधानचं? अभिला ईश्वर पावला, अभिला ईश्वर पावला, अभिला ईश्वर पावला, अभिला ईश्वर पावला, प्यावला. ठीक आहे. हा, अभिजात अभिसंधान मध्ये इवन प्यावलाव आहे. ह्या भाऊनी प्रयोग केला कशावर? खंडोबावर.
कुत्र्यावर. कुत्रा म्हणजे त्यांना म्हणलं तसं खंडोबावर. यांनी पण नियम सांगितले, दृढीकरणाचा नियम, काहीतरी सामान्यीकरण वगैरे वगैरे. हे काही त्याचे नियम तेवढे आपले महत्त्वाचे नाही आहेत, कुठंच परीक्षेला त्याचे नियम आलेले नाही आहेत, एवढंच लक्षात ठेवा यांचं. त्यानंतर तिसरं आहे बघा पॉईंट आपला, साधक अभिसंधान. तुम्ही म्हणाल सर हे सगळं आत्ता शिकवले, परत ते सांगताय का तुम्ही? थोडं थांबा, ठीक आहे, थोडं थांबा, कारण मधील्या काही गोष्टी आहेत ते बी सांगतोय. आता ते थोडं समजून घेतलं पाहिजे ना ते काय ते. ओके, तर साधक अभिसंधान कोण आहे ते? स्किनर, BF स्किनर. साधी स्किन कशी आहे ते? साधी आहे. त्यांनी कबूतर संवाद साधण्यासाठी नाही, उंदीर प्रयोगासाठी केले त्यांनी, बरोबर ना? तर यांनी काय केलं, यांनी साधक अभिसंधानामध्ये स्किनरने प्रतिसादाला जास्त महत्व दिलं. मैंने प्यार किया पिक्चर मध्ये फिल्म मध्ये काय झालं, सलमान खाननी कबुतरामार्फत पत्र पाठवले संवादासाठी, पण तिकून प्रतिसाद आला का? आला ना. लगेच ते गाणं येतं, लगेच पत्र भेटल्या कबूतर भेटल्या त्या काय त्या हिरोईनचं नाव, त्यांच्या डोक्यावर म्हणजे हातावर जाऊन बसतं ते कबूतर, मग ती चिठ्ठी घेते ते लगेच येतात, गाणंच होतं ना. प्रतिसाद भेटला त्यांना, बरोबर की नाही? आणि मग प्रतिसादाला जास्त साधक अभिसंधानामध्ये या स्किनर यांनी महत्व दिलेलं आहे. येते का लक्षात? नाही आला सर, आला. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर बघा, हे प्रश्न तुमचा चुकणारच नाही, हे प्रश्न तुमचा चुकायलाच नाही पाहिजे. परीक्षेत जर आला तुम्ही सलमान खान आठवा, मैंने प्यार किया पिक्चर आठवा आणि बिंदास्त उतरल्या. त्यानंतर 4 नंबर आहे समष्टीवादी, साकल्यवादी, मर्मदृष्टीमूलक. ठीक आहे, साकल्यवादी. नवीन जे आले त्या शिक्षक बंधू भगिनींना माझी नम्रपणे विनंती आहे की क्लास कसा वाटला काय नाही थोडं मस्तपैकी लिहा आणि कमेंट द्या. त्या कमेंट तुमच्या माझ्यासाठी अतिशय म्हणजे भगवानाने दिलेली काय म्हणतो त्याला आशीर्वादासारखे आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, तुम्हाला जे वाटेल ते सांगा. चांगलं वाटलं तर खरोखर चांगलं म्हणा, नाही वाटलं तर नाही म्हणा, काही चालले तरी काही समजत नाही आहे, ठीक आहे. पण आत्ताच नका म्हणू, 2-4 दिवस क्लास करा, मग त्यावर तुम्ही ठरवा. पण सांगा तुमच्या मैत्रिणींना. आज 2-3 क्लास जॉईन करण्यासाठी मदत केली आहे. कोण सर आज आहेत का? कुर्वे सर का कोणतरी, मला फोन आला होता, सॉरी विसरलो. कोणी आहेत का ते आज सर? कुर्वे सर तुम्हीच ना? हो. नाही, आज कोणतरी मला मेसेज फोन केला होता की त्यांच्या मार्फत मला एक ॲडमिशन झालं 2, तर त्यांचे धन्यवाद. ठीक आहे. त्यानंतर साकल्यवादी किंवा याला आपण समग्रवादी म्हणू शकतो, समग्रवादी. त्यानंतर याला आपण मर्मदृष्टीमूलक म्हणू शकतो. ही उत्पत्ती आहे. तर ही उत्पत्ती कुणाची आहे माहिती तुम्हाला? कोल्लर, कोफ्का आणि वर्दमियर. ठीक आहे. याच्यावर त्यांनी चिंपांझीवर केलं, काय केलं? प्रयोग केला. यामध्ये त्यांनी सांगितले की बाबा एखाद्या समस्येचे सर्वांगाने विचार करून काय करायचं? अध्ययन करायचं. आधी त्या पूर्ण बघायचं त्या एखाद्या वस्तूला आणि मग त्याचं काय करायचं? अभ्यास करायचा त्याचा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आपल्याकडे जे अध्यापन सूत्र आहे किंवा अध्यापनाची तंत्र आहेत, पूर्णाकडून भागाकडे. तर हे पूर्णाकडून भागाकडे हे जे सूत्र आहे किंवा तंत्र आहे अध्यापनाचं, तर ते तंत्र या साकल्यवादी, समग्रवादी, मर्मदृष्टीमूलक
उपपत्तीच्या आधारावरच घेतलेला आहे. त्यानंतर आहे बघा ज्ञानात्मक उपपत्ती. आता जिथं काही महत्त्वाचे आहे ते सांगतो मी आणि याचं संपवतो विषय. ही ज्ञानात्मक उपपत्ती जी आहे तर ही जेरम ब्रुनरची आहे. बस याच्यामध्ये काही जास्त सांगण्यालायक नाही आहे. ॲस्युबेलची जी उपपत्ती आहे अर्थपूर्ण, कोणती ती शाब्दिक अनुदेशन. तर त्यांचं म्हणणं असं आहे की अर्थपूर्ण अध्ययन रचना करून काय करावं, अध्ययन करावं, अभ्यासावं. येते लक्षात. त्यानंतर आपली उपपत्ती येते सामाजिक अध्ययन उपपत्ती. ही बांदुराची महत्त्वाची उपपत्ती आहे बघा, अतिशय महत्त्वाची उपपत्ती आहे ही. अल्बर्ट बांदुराची, समाजाला बांधून ठेवला असं आपण त्याला ट्रिक केली होती. तर ही याच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की समाजामधले जे घटक आहेत, मग पालक असतील, मग कुटुंब असेल, मग समाज असेल, मग शिक्षक असेल, मग जे काही घटक आहेत या घटकांकडून बालक काय करतं, यांचं अनुकरण करतं. काय करतं? अनुकरण करतं आणि त्याचं मग अध्ययन घडतं. म्हणजे समाजामधूनच त्याचं अध्ययन घडतं. समाजातल्या पालकांकडे पाहून त्याचं अनुकरण करण्याचा बालक प्रयत्न करतं आणि त्याचं अध्ययन घडतं, असं अल्बर्ट बांदुरा यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय, सामाजिक जी उपपत्ती आहे अल्बर्ट बांदुराची, तर त्यामध्ये त्यांनी अनुकरणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. येते का लक्षात. आणि मग त्यानंतरची पुढची उपपत्ती आहे आपली श्रेणीबद्ध. श्रेणीबद्ध उपपत्तीमध्ये गॅगनेने सांगितले, गॅगने श्रेणीबद्ध उपपत्तीमध्ये गॅगनेने सांगितले की बाबा अभ्यास किंवा अध्ययन हे टप्प्याटप्प्याने होतं. ठीक आहे, टप्प्याने होतं, टप्प्यातून कार्यक्रम होतो. ठीक आहे. ह्या उपपत्ती नाही समजत ना, मग त्याला टप्प्यात आणायचं, त्याचे टप्पे करायचे, टप्पे करायचे आणि मग अध्ययन करायचं, असं गॅगने यांनी सांगितलेलं आहे. कळतंय का. ठीक आहे. आणि मग शेवटचं आपलं आहे प्रभुत्व. बेंजामिन ब्लूम यांची ती उपपत्ती आहे, अतिशय महत्त्वाची. बेंजामिन ब्लूम यांची अध्ययन उपपत्ती आहे ती. त्याच्यावर क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम जो आहे आपला तो तयार केलेला आहे. आणि कर्ट लेविनची उपपत्ती क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती आहे. टॉलमनची आहे ती. अशा पद्धतीने आपण या उपपत्त्या पाहिलेल्या आहेत. संकेत अध्यापनामध्ये काय येते तर सभोवतालच्या वातावरणाचा अंदाज आधीच त्या बालकाला असतो. संकेत अध्ययन उपपत्तीमध्ये काय सांगितले यांनी, संकेत अध्यापनामध्ये किंवा अध्ययनामध्ये टॉलमनने सांगितले की बाबा त्या बालकाला ना परिसराचा अभ्यास आधीच असतो. उदाहरणार्थ कुठं जर धूर निघला की समजतो तिकडं काहीतरी आग लागली. ठीक आहे. कुणीकडून तर समजा थंड वारे आले की त्यांना कळतं की त्या दिशेला काय होते, तिकडून पाऊस येणार आहे. हे त्याला आधीच माहिती आहे. परिसराचा अभ्यास आधीच आहे. हे संकेत आहेत, हे संकेत त्याला माहीत आहेत. असं कोण म्हणतो? टॉलमन म्हणतो, टॉलमन. आणि ते अध्ययन घडतं. अशा पद्धतीची व्याख्या आणि एकदम मस्तपैकी उपपत्ती ह्या लोकांनी समजून सांगितलेली आहे आणि ती आपल्याला समजलेली आहे, तुम्हाला छानपैकी कळलेलं आहे. समजे क्या. चला 1 मिनिटामध्ये व्हिडिओ ऑन करा. आपण पुढचा पॉईंट घेतो आहोत. 2-4 पॉईंट आहेत ते संपून टाकणार आहोत. पटकन व्हिडिओ ऑन करा, मला बघू द्या. मिनी IASचा क्लास ही माझी थीम आहे. मिनी IAS UPSCची तयारी इयत्ता 3री पासून विद्यार्थ्यांची करून घ्यायचं असं माझं टार्गेट आहे. मी स्वतः देखील IASची तयारी करत होतो. ठीक आहे, दिलेले आहे आणि म्हणून मी हे सगळा गेल्या 2 वर्षापासून क्लास घेतोय पोरांची. तर त्या क्लासमध्ये मुलं कसे बसत होते आणि त्याचा मी तुम्हाला एक फोटो टाकतो. मी असं शिकवतो ना असं बसून, तर मुलं तसंच बसतं. ते व्हिडिओ ऑन म्हणलं की ऑन. कितवीचे मुलं तर आपल्याकडे आहेत 3री पासून ते 10वी पर्यंतची मुलं तर आहेत माझ्याकडे. गेल्या वर्षी 30 ते 40 मुलं होती. त्या मुलांना आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना IASकडे, UPSCकडे किंवा स्पर्धा परीक्षा, शालेय स्पर्धा परीक्षा सर्व त्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतो. इथं काय सांगतोय की तुम्ही व्हिडिओ ऑन करा म्हटलं की व्हिडिओ ऑन करून
पटकन तुम्ही कसं बसलेले आहेत मला फक्त एकदा बघू द्यायचं असते. ओके, प्रॉपर बसलेत का अभ्यासाला, म्हणजे मला म्हणजे कोणाचं तर थोडं असलं ना आपलं बरं असते. स्वतःचं नाही राहत. तुम्ही म्हणा नाही नाही माझं आहे सर स्वतःचं नाही, हो ते महान लोकांचंच राहतं. ते खूप मोठे महान लोक असतात ना, ते बरोबर स्वतःला हे करून घेतात. हां ठीक आहे. तरी बी आणखीन 1 मिनिटामध्ये ज्योती मॅडमचा व्हिडिओ ऑन नाही आहे, बापू सरांचा नाही आहे, तुकाराम सरांचा नाही आहे व्हिडिओ ऑन. ठीक आहे. प्रशांत सरांचा होता आता बंद केला तिने. सुवर्णा मॅडमचा नाही आहे, कल्पना मॅडमचा नाही आहे. ओके, की कोणाचं नाही आहे इकडं. मनीषा मॅडम नाही. 3 मनीषा आहेत आपल्याकडे, 3 मनीषा मॅडम आहेत. ठीक आहे. सुप्रिया मॅडमचं नाही आहे, रवी प्रकाश सरांचं नाही आहे. ओके, मुनीश्वर आत्ता काहीतरी सर तिकडं आले परत बसले. त्यांना काल बोलायचं होतं, बघा हे लेकर सांभाळत तरी क्लास करतात लोक, असं आहे. ठीक आहे. गायकवाड सर आहेत का? जगदीप गायकवाड सर. येस सर, येस सर. चला वेलकम सर. कसा वाटतोय क्लास? पहिला दिवस आहे तुमचा सर. आणि एक्स्ट्रीमली सॉरी तुम्ही कालपासून क्लासला करत होते, पण खरं सांगतो मी अजिबात कसं निग्लेक्ट नाही करत, पण माझ्याकडून ते निग्लेक्ट झालं. त्याबद्दल मी तुमची जाहीर एवढ्यासमोर दिलगिरी व्यक्त करतो जाहीरपणे. मला कोकणे सरांनी सांगून देखील मला लक्षात नाही राहिलं सर, काय करू सांगा. सांगूनही त्यांनी कोकणे सरांनी सांगितलं होतं मला. चला ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपण घेऊया. तुम्ही सर्वजण छानपैकी लिहित असाल. लिहिलेलं मस्तपैकी आपल्या ग्रुपला टाकायचं आहे. काल दोघांनी टाकलं होतं, रत्ना मॅडमनी टाकलं होतं. रत्ना मॅडमचं धन्यवाद, अभिनंदन. आणि खूप छान लिहून हायलाईट करून त्यांनी टाकलं होतं, त्यांच्यासाठी एकदा क्लॅप तुम्ही करा. त्यानंतर आणखी टाकलं होतं कल्पना मॅडमनी टाकलं होतं. कल्पना मॅडम पहिल्या दिवसापासून टाकतात, त्यांचं देखील क्लॅप करून आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया. तिथं ग्रुपला टाकलं ना बंधू भगिनींनो, ते आपल्या नजरेखालून जातं, लक्षात ठेवा. कोण कसं लिहिले बघता बघता आपण वाचून पण जातो न कळतपणे, म्हणून टाका. मला विनाकारण नियम करायला भाग पाडू नका. ठीक आहे. मी नियम काही करू शकतो सोमवारपासून. मी तुमची परिस्थिती ओळखत आहे, म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी नियम करू शकतो. असो, चला ठीक आहे. आता जरी हे असं अध्ययन असलं तरी या अध्ययनावर यांनी जर भरपूर उपपत्त्या जरी मांडलेल्या असल्या तरी या अध्ययनावर काही परिणाम करणारे घटक आहेत. अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत, तर ते तुम्हाला लिहून घ्यायचे. अध्ययनावर परिणाम करणारे घटक. तर ते 4 लोकांशी संबंधित असणारे घटक आहेत. तर हे असं तुम्ही करा, ॲरो. ठीक आहे. आणि 1 नंबरला आहे, कोण असेल 1 नंबर? विद्यार्थी. विद्यार्थ्यांच्या संदर्भातले परिणाम करणारे घटक कोणते? त्यानंतर आहे शिक्षक बंधू भगिनी. त्यानंतर आहे शाळा. आणि सर्वात शेवटी काय आहे? कुटुंब. या 3 लोकांचा, 4 लोकांचा विद्यार्थ्यांच्या किंवा अध्ययनार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होतो. विद्यार्थ्यांबाबतचे कोणकोणते घटक आहेत बरं? तर त्याचं वय आहे, ते लिंगभेद आहे. आता नसेल म्हणत असेल काही ठिकाणी की स्त्री मुलगी मुलगा समान जरी असेल तरी थोडाफार भेद होत राहतो. ठीक आहे. त्यानंतर आहे त्याची बौद्धिक क्षमता आहे की नाही? क्षमता आहे, बौद्धिक क्षमता. काही शारीरिक क्षमता पण जबाबदार आहेत. शारीरिक क्षमता सर्व, आर्थिक वगैरे क्षमता त्या पण येऊ शकतात. त्याची प्रेरणा कोणत्या आहेत ते बी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर एखाद्याचं समजा प्रेरणा तो दाऊद इब्राहिम असेल, तर त्याचं अध्ययन कसं होणार आहे सांगा तुम्ही? त्याचं अध्ययन होणार आहे का? नाही होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्या मनाची तयारी, मनोरचना, त्याची सगळे घटक विद्यार्थ्यांच्या संदर्भातले आहेत. त्याची परिपक्वता,
त्यानंतर त्याला येणारा थकवा. काही काही विद्यार्थी लवकर थकतात बघा. माझ्याकडे आहे एक विद्यार्थी 5वीला, खूप लवकर थकतो, हुशार आहे पण थकतो लवकर. मग त्याला मी विचारलं घरच्यांना, आईबाबांना, त्याच्या आईनं मग सांगितले सर म्हणजे त्याला आजार आहे आणि मग तो थकतो असं. ठीक आहे. तर हे दुसरं. शिक्षकात, आता शिक्षकांच्या बाबत काय काय शिक्षकांच्या बाबत असणार आहे सांगा बरं. तर त्याची वृत्ती, वृत्ती त्याची, शिक्षकांची वृत्ती, शिक्षक विद्यार्थ्यांबद्दल असणारी तळमळ, हे त्याच्यामध्ये येतं. ओके. त्यानंतर त्याची कार्यक्षमता, कुणाची, शिक्षकाची कार्यक्षमता. जेवढी कार्यक्षमता आपण वाढवू तेवढी कार्यक्षमता वाढते. जेवढी कार्यक्षमता वाढवायचा प्रयत्न करू तेवढी वाढते. आणि तुम्ही कार्यक्षमता वाढवायचा प्रयत्नच नाही केला तर तुमची कार्यक्षमता वाढतच नाही. तुम्ही जर म्हटलं की नाही ससानी सरांनी 3 तास जरी घेतला तरी 3 तास मी जागचं उठणार नाही, ससानी सरही उठत नाही ना, मी उठत नाही 2-3 किती तास मी जागचं उठत नाही, पाणी घेतो. ठीक आहे. तुम्हाला मी हुशारी सांगत नाही किंवा मोठेपणा सांगत नाही. मी पुण्याला सदाशिव पेठेमध्ये ज्यावेळेस अभ्यास करायचो, शपथ सांगतो, एका ठिकाणी मी 5 तास बसायचो. म्हणजे आत्ताची लांबची गोष्ट नाही ती, 2 वर्षापूर्वीची कोरोनाच्या काळातली गोष्ट आहे. 5 तास जागचं उठायचो नाही. पाण्याची बॉटल आणि पुस्तकं, वाचन. आता हे ठरवून टाकायचं ना, काय बरोबर आहे. ठीक आहे, शारीरिक बाब आहे, देखेंगे ना, है की नाही, कितीतरी आहे, ती कार्यक्षमता वाढते. ही कार्यक्षमता आहे शिक्षकांची. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व आहे शिक्षकांचं, ते खूप महत्त्वाचं आहे बरं का. शिक्षकांचं व्यक्तिमत्व जेवढं चांगलं असेल तेवढं अध्ययन चांगलं घडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याची मानसिक क्षमता. आणि यासाठी शासन किंवा शिक्षण तज्ज्ञांमध्ये हालचाल सुरू झालेली आहे. शिक्षण तज्ज्ञ सध्या या गोष्टीवर काम करत आहेत की मानसिक क्षमता सुधारायचा प्रयत्न करत आहेत. कारण मानसिक आरोग्य वाढत आहे. आपल्या भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये मानसिक आरोग्याची जास्त लक्षणं पुढे येत आहेत. आणि म्हणून हेही पाहणं गरजेचं आहे. ओके. असो, आता इथं आहे शाळा. शाळेच्या संदर्भात कोणते घटक आहेत तर वातावरण आहे. आता माझ्या शाळेचं वातावरण एकदम सुंदर आहे, तुमच्या शाळेचं असेल तर तिथं चांगलंच अध्ययन घडतं, आहे की नाही. आपल्यालाही करमतं, छान वाटतं, आपणही शिकवतो, मुलंही शिकतात. मग आता जिथं एक शाळा आहे, मी एक शाळा भेटलो, एका शाळेला भेट दिलो मी, तर चहूबाजूनी घरं. त्या घराच्या पाठीमागं त्यांच्या घरामध्ये काय आज अंड्याची चटणी होते, कशाची भाजी होते, ती लगेच वास एकदम मस्त सेंट तिकडं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना. असं वातावरण तिकडं. त्यांच्या घरातली भांडणं, त्यांच्या पती पत्नीची, लेकरांची, आणखी कोणाकोणाची, ती सगळी भांडणं त्या शिक्षकांना खिडकीतून दरवाज्यातून सहज ऐकू यायची. कारण चहूबाजूनी घरच आणि तिथं शाळा. असं वातावरण जर असेल मग तिथं अध्ययनावर परिणाम तर घटक करणारच आहे. त्यानंतर शालेय परिस्थिती आहे, अध्ययन सुविधा आहे, हे सगळे घटक. त्यानंतर कुटुंबाबाबत कोणकोणती आवश्यकता, त्याची परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर अध्ययन चांगलं घडतं. आर्थिक परिस्थिती जर वाईट असेल तर एखादाच पुढे जातो. आर्थिक परिस्थितीवर मात करून सगळे जाऊ शकतात का? नाही, सगळे नाही जाऊ शकत. जाते तिकडं म्हणतात काय करायची एवढं करून, शेवटी काय करायचं, शेवटी काय राहणार आहे, शेवटी काय करायचं एवढं तकलीफ घेण्याच्यापेक्षा, आणि सगळ्यांसारखंच आपण जगू. मग तो काही त्याचं काही अध्ययन करून येत नाही. आलं का लक्षात. त्यानंतर भावनिक, त्या घरामध्ये कशा पद्धतीचं भावनिक वातावरण आहे का, घरातील माणसं एकमेकाला समजून घेतात का, घरातील माणसं त्या मुलाला समजून घेतात का, काही शाळेत काय शिकवलं ते पाहतात का, काही सरांनी कशा पद्धतीने तुम्हाला बोललं काय हे बोलतात का, त्याच्यासोबत भावनिक वातावरण आहे का, भावनिक त्या घरातल्या लोकांचं त्या मुलासोबत, हे सगळे घटक अध्ययनावर परिणाम करतात. तुम्हाला जर ह्याच्यावर प्रश्न आला तर तुम्ही इझी उत्तर देऊ शकता की नाही. इझी आहे हे, काय नाही, याच्यावर इझी उत्तर तुमचं येणार आहे. बॅटरी संपत आहे आता तिसरं आहे आपलं, इथं टॉपिक लिहायचं. तिसरं म्हणण्यापेक्षा जे काय आहे ते पुढचं, अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमण पूर्ण व्हिडिओ आपला रेकॉर्ड नाही होणार ना. तर अध्ययन संक्रमणामध्ये बघा, अध्ययन संक्रमण म्हणजे काय, तर मागचं काही जे अध्ययन आहे, जे शिकलेलं आहे ते पुढं शिकणार आहोत त्याच्यावर कशा पद्धतीचा परिणाम टाकणार आहे, चांगला, अनुकूल, प्रतिकूल की काहीच टाकणार नाही, यालाच अध्ययन संक्रमण म्हणायचं.
कशा पद्धतीचं त्या अध्ययनाचं संक्रमण होणार आहे, कशा पद्धतीचं त्या अध्ययनाचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे, कशा पद्धतीचं हे अध्ययनाच्या मार्फत दुसरं आपण काहीतरी शिकणार आहोत, ह्याला म्हणायचं अध्ययनाचं संक्रमण. कळलं का? साध्या सोप्या भाषेमध्ये, पुस्तकी भाषेमध्ये नाही. पुस्तकी भाषेमध्ये जर काही आलं तर तुम्ही ते सहज लिहू शकता की नाही? अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तेवढी काही मोठी आणि अवघड ही भाषा व्याख्या अध्ययन संक्रमणाची नाही आहे. तर अध्ययन संक्रमण बघा 3 प्रकारचं आहे. ठीक आहे. अध्ययन संक्रमण किती प्रकारचं आहे? किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं आहे. तर एक पहिला प्रकार आहे अध्ययन संक्रमणाचा, याला म्हणायचं धन संक्रमण, याला म्हणायचं ऋण संक्रमण आणि याला म्हणायचं शून्य संक्रमण. धन ऋण शून्य राहील का लक्षात? हे धन ऋण शून्य राहील का लक्षात? मग धन संक्रमण म्हणजे काय? आधी घेतलेलं ज्ञान आधी घेतलेलं ज्ञान जर पुढे शिकण्यासाठी उपयोगात येत असेल त्याला धन संक्रमण म्हणायचं. उदाहरणार्थ, ठीक आहे, उदाहरणार्थ मी RTE 2009 शिकलो आणि मग आता काल आपण ते महाराष्ट्राचा बालकांचा मोफत व शिक्षणाचा नियम 2011 शिकवत असताना उपयोगात आलं की नाही? RTE 2009 आलं की नाही? याला म्हणायचं धन संक्रमण. किंवा संस्कृत भाषा तुम्हाला येते आहे, संस्कृत भाषा येते, तर मग बाकीच्या ज्या भाषा आहेत, मराठी असेल, हिंदी असेल किंवा संस्कृत भाषेच्या संदर्भातल्या ज्या काही भाषा असतील त्याचं उच्चारण आपलं व्यवस्थित होतं, याला म्हणायचं धन संक्रमण. येते का लक्षात? मग ऋण संक्रमण काय म्हणायचं? ऋण संक्रमण कशाला म्हणायचं? आता आधी जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला हे नवीन शिकत असताना त्याला अडथळा निर्माण करत असेल तर त्याला म्हणायचं ऋण संक्रमण. आता मला येते मराठी, मी गेलो कन्नड शिकायला किंवा मी गेलो तामिळ शिकायला. तामिळ ही पहिली अभिजात भाषा आहे. भारतातली पहिली अभिजात भाषा कोणती आहे? तामिळ. तर तमिळ शिकायला गेलो मी, मला येते मराठी. येणार आहे का? ते काही फायदा होणार आहे का त्या तमिळचा, म्हणजे मराठीचा तमिळ शिकण्यासाठी? काहीच नाही, उलट त्रास होणार आहे. म्हणून काय म्हणायचं, इथं काय झालं? ऋण संक्रमण झालं, त्रास झाला, अडथळा झाला. आणि शून्य संक्रमण म्हणजे काय? त्याचा कसलाच परिणाम न होणं. शून्य म्हणजे काही बी नाही, धन बी नाही, ऋण बी नाही, काही त्याचा फरक न पडणं, दुसऱ्या परिस्थितीवर कसलाच प्रतिकूल बी नाही, अनुकूल बी नाही, फरक न पडणं, त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. आता उदाहरणार्थ माझं राज्यशास्त्र परफेक्ट आहे आणि मी शिकवायला गेलो फिजिक्स, काहीतरी संबंध आहे, ठीक आहे. मी खेळतो बॅडमिंटन भारी, ठीक आहे, आणि मी गेलो तिकडं फुटबॉल खेळायला, चालेल? नाही, काही बी नाही फरक पडत. याला म्हणायचं शून्य संक्रमण. येते का लक्षात? क्या बात है, बहुत बढ़िया. पण दोघांना समजलं, ह्याचं वाईट वाटलं. किती जणांपैकी? 54 जणांपैकी. बाकीच्यांना उठून फक्त असं इथं जायचे, हे बरं का, ह्या इथं ह्या 3 टिंब आहे तिथं, का ती कुठे जायचे? हे वा इथं ते आहे ना, तो सिम्बॉल आहे ना, तो आपला इमोजी आपल्यासारखा बघतोय, तो सारखा आपल्याकडे, तर इमोजी सारखं आपल्याकडे बघते, पण आपण त्याच्याकडे नाही बघत आहोत. तर सारखं आपल्याकडे लक्ष आहे त्या इमोजीचं. तुम्ही पाहिलं नसेल, मी पाहतोय त्याच्याकडे. तिथं जायचे आणि इथे इथं काय करायचे तुम्हाला? हे थंब म्हणायचे. इथं काय जे आहे ते दाबा ना तुम्ही, पैसे थोडी पडणार आहे तुम्हाला. ते नाही ना, ते तुमच्याकडे बघत राहतं, पण तुम्ही काय त्याच्याकडे बघत नाही. इमोजीचं लक्ष सारखं तुमच्याकडे. हो ना प्रशांत सर, पण आपलं नाही आहे लक्ष. इथे हसत बघत आहे तू इमोजी, पाहून घ्या तुम्ही, त्याचा चेहरा हस काय त्या इमोजीचा. इमोजी कुठे आहे? ती बघा, तिथे आहे. असो, तर बघा, आता ह्या अध्ययन संक्रमणाचे जे आहे ना, अध्ययन संक्रमण, शून्य, धन, ऋण वगैरे आपण बघितले. आता अध्ययन संक्रमणाच्या काही उपपत्त्या आहेत, ठीक आहे. त्या पण उपपत्त्या 2-3 आहेत. त्याही उपपत्त्या आपण इथे बघूया. आता इथं लिहायचं आहे तुम्हाला, जो काही पॉईंट असेल तो, अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या. अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या. तर इथं आपल्याला 4 उपपत्त्या लक्षात ठेवायच्या आहेत बघा, बस, जास्त नाही. किती? 4. हे पण असंच करून घ्या. किंवा याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त आणखी तुमची आयडिया असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता, काहीच विषय नाही आहे. पहिली आहे बघा,
अध्ययन संक्रमणाची पहिली उपपत्ती मांडण्याचा प्रयत्न इथे पण थॉर्नडाईकने केला. तिचं नाव आहे समान घटक उपपत्ती. समान घटक उपपत्ती. ही कोण मांडली? समान घटक उपपत्ती मांडली थॉर्नडाईकने. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तुम्ही लिहूनच घ्या हो, एक वाक्य लिहून घ्या, नाही काय होते की अध्ययन संक्रमणाची पहिली उपपत्ती कोणी मांडली? तर थॉर्नडाईक यांनी मांडली. कोणती मांडली? समान घटक उपपत्ती मांडली. त्यांचं म्हणणं असं की हे जे संक्रमण आहे, आधीचं अध्ययन आणि नंतरचं अध्ययन याच्यामधील साम्यतेमुळे किंवा याच्यामधील समानतेमुळे अध्ययन चांगलं होतं. काय म्हणता ह्या समान घटक उपपत्तीमध्ये? की जुनं अध्ययन, मला गणित चांगलं येतं, ठीक आहे, गणित मस्त मी शिकवू शकतो, शिकवतो. मग आता मी शिकवायला गेलो फिजिक्स. काय शिकवायला गेलो? फिजिक्स. तर फिजिक्समध्ये पण काय आहे? तर गणित आहेत जास्त. गणित मी शिकू, आता हे गणित मला येतं सर्व, मग मी फिजिक्स शिकवायला गेलो तर फिजिक्स पण मला कसं होणार? शिकवणं किंवा शिकणं, अध्ययन करणं. मला गणिताचं अध्ययन आहे, फिजिक्सचं अध्ययन करताना मला गणिताच्या अध्ययनाचा फायदा होणार आहे, याला म्हणायचं. ह्याच्यामधलं कशामुळं? ते साम्यामुळं. कशाचं साम्य आहेत? सूत्र. गणितामध्ये पण सूत्र आहेत आणि फिजिक्समध्ये पण सूत्र आहेत. कळतंय का? त्यानंतर आहे सामान्यीकरण उपपत्ती. सामान्यीकरण उपपत्ती. सामान्यीकरण उपपत्तीमध्ये बघा, सामान्यीकरण उपपत्ती मांडली कोण? जड साहेबांनी मांडली. जड नाव असं जडच नाही, त्याचं नाव असं जड आहे, डबल ड आहे. हा, आणि मग ह्याचं ट्रिक लक्षात ठेवायची, सामान जड असते. असते का? असते. सामान जड असते. मग ह्या उपपत्तीमध्ये जड साहेबांनी सांगितलं की मूलभूत तत्व जाणून घेऊन अध्ययन करावं. मूलभूत तत्व. कळते का? आता मला मानसशास्त्राचं अध्ययन करायचे, तर मानसशास्त्राचं मूलतत्व काय आहे ते पहिल्यांदा काय करायचं? आत्मसात करायचं आणि अध्ययन करायचं. हे असं जड साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे हे इथे ध्येयनिष्ठ उपपत्ती. ध्येयनिष्ठ उपपत्ती, ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती म्हणा, व्यवस्थित लिहा वाटल्यास. ध्येयनिष्ठ अध्ययन तिथं पण आले, इथं संक्रमण आहे ते वेगळं. आता अध्ययन संक्रमण उपपत्ती हे कोणाची आहे? बॅगले. कोणाची आहे ही आहे ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती आहे बॅगले साहेबांची. बघा, तुम्हाला जर केंद्र प्रमुख व्हायचं असेल किंवा टीईटी पास व्हायचं असेल ना, तर उघड्या डोळ्यांनी ध्येय स्पष्ट बघावं लागतं. कळते का? ध्येय काय करावं ते बघावं लागतं. आता जे IAS IPSचे व्हिडिओ तुम्ही ऐका, कधी मोटिवेशनल ऐकत असाल तर ऐका, बरं असतं ते, ठीक आहे. तर ते सांगतात की आम्ही म्हणजे डायरेक्ट ते त्या ॲटिट्यूडनं राहतात अभ्यास करताना देखील. हो, मी IAS आहे आणि मग IAS काय विचार करू शकतो इथं. मग तसं त्याने ते बघितलेलं आहे, त्यांचं ध्येय. बघले ध्येय बघले. तुम्ही बी ध्येय बघा. मी TIT पास झालोय, जरी आत्मविश्वास नसला तरी ध्येय बघा. कळते का? ही आपली ट्रिक. काय ट्रिक? हे का झाला स्विच ऑफ फोन माझा.